नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल एमपीएससी विश्ववरती. तर मित्रांनो, आपण कंबाईंड पीवायक्यू अनालिसिसचे एक रिव्हिजन सिरीज सुरू केलेली आहे. त्यामध्ये जीएसटी जे आपले 5 सब्जेक्ट आहेत त्यावरती आयोगाने 2011 पासून तर 2023 पर्यंत जेवढे काही पूर्व परीक्षेला विचारलेले प्रश्न आहेत तो प्रत्येक प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण या पद्धतीने ही सिरीज आपण सुरू केली होती. आपण आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, इकॉनॉमिक्स जो आहे म्हणजे अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र म्हणजेच पॉलिटी, हे सगळे विषय जे आहेत ते आपण पूर्ण केलेले आहेत आणि त्याचे मॅरेथॉन लेक्चर सुद्धा मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. मित्रांनो, चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला 5 सब्जेक्टच्या 5 प्लेलिस्ट आणि प्रत्येक त्या ठिकाणी लेक्चर जे आहे सिरियल वाईज तुम्ही बघू शकता, किंवा मॅरेथॉन लेक्चर करायचं असेल किंवा स्पेसिफिक एखादा टॉपिक करायचं असेल तर त्या पद्धतीने सगळे लेक्चर आपल्या चॅनलवरती त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. तर मित्रांनो, आपण पॉलिटी जो विषय आहे तो संपवला होता, पण आपलं पंचायत राज जे आहे ते बाकी आहे. मग पंचायत राजवरती आतापर्यंत जेवढे काही विचारलेले प्रश्न आहेत तो प्रत्येक प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर चॅनलवरती तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदाच क्लिक केला असेल तर सर्वप्रथम आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती सुद्धा नक्की प्रेस करा आणि सोबतच चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे एमपीएससी विश्व, ते सुद्धा जॉईन करायला विसरू नका. आणि काही डाऊट असेल तर चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्येच माझ्या पर्सनल इंस्टाग्राम अकाउंटची आयडी आहे, तिथे जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता. प्रत्येकाचा डाऊट मी त्या ठिकाणी क्लिअर करण्याचा प्रयत्न करते. तर बघा मित्रांनो, आता तुमचा थोडा वेळ न घेता आपण लेक्चरला सुरुवात करूया. तर आपला आज 17वा टॉपिक आहे ग्राम प्रशासन. त्यामध्ये पंचायत राजवरती जेवढे काही आतापर्यंत विचारलेले प्रश्न आहेत आपण प्रत्येक प्रश्न बघणार आहोत. तीन लेक्चर या ठिकाणी येतील आणि चौथं मॅरेथॉन लेक्चर येईल. तर बघा, पहिलाच प्रश्न आहे, भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? 2023 ला पूर्वपरीक्षेला विचारलेला प्रश्न होता. आणि मित्रांनो, 24 एप्रिल म्हटलं की राष्ट्रीय पंचायत राज दिन, दुसरं ऑप्शन त्या ठिकाणी बरोबर असेल. तर बघा, 73वी घटना दुरुस्ती अधिनियम 1992 याची अंमलबजावणी 24 एप्रिल 1993 पासून सुरू झाली, म्हणून दरवर्षी 24 एप्रिल हा राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून देशभरामध्ये साजरा करण्यात येतो. हे पण लक्षात ठेवा की 74वी घटना दुरुस्ती अधिनियम 1992 ची अंमलबजावणी 1 जून 1993 पासून सुरू झाली. मित्रांनो बघा, आपल्याला 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती खूप महत्वाची आहे, त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. तर 73वी घटना दुरुस्ती 1992 ची अंमलबजावणी कधी झाली? 24 एप्रिल 1993 ला. आणि 74वी घटना दुरुस्तीची अंमलबजावणी 1 जून 1993 ला झाली, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, 24 एप्रिल हा दिवस 2010 पासून राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. नरेंद्र मोदी यांनी 24 एप्रिल 2015 रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिनी पंचायत राजमधील महिला पदाधिकाऱ्यांचा पतीचा हस्तक्षेप थांबवण्यासाठी सरपंचपदी प्रथा जी आहे ती बंद करण्याचे आवाहन केलेलं आहे. मित्रांनो, आता जर तुम्ही करंट रिलेटेड सिम्प्लिफाईड मध्ये आता 2024चं आलेलं आहे बघा मार्केटमध्ये, तुम्ही जे काही यूज करत असाल करंटसाठी, त्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी काही पद जे आहेत त्याचे नावामध्ये बदल करण्यात आलेला आहे. तलाठीचं नाव चेंज केलेलं आहे. सोबत ग्रामसेवकाला आता ग्रामसेवक न म्हणता ग्रामपंचायत अधिकारी म्हटलं जावं, अशा पद्धतीने चालू घडामोडी रिलेटेड पॉईंट त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे इकडे सुद्धा लक्ष असू द्या, याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आता बघा, दुसरा प्रश्न आहे, सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य याबाबत खालील विधाने विचारात घ्या. आणि हा सुद्धा 2023चा प्रश्न होता. मित्रांनो, आपल्याला अयोग्य विधान विचारले म्हणजे चुकीचं कोणतं? पहिलं आहे की ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणं. मित्रांनो, सरपंचाचं कार्य हे आहे काय की ग्रामसभेमध्ये मंजूर झालेला ठराव जो असेल त्याची अंमलबजावणी करायची. दुसरं आहे की ग्रामपंचायतीच्या मालकीची मालमत्तेचं रक्षण करणं, हे सुद्धा बरोबर. आणि तिसरं आहे की ग्रामपंचायतीतील क्षेत्रातील प्राथमिक शाळावर देखरेख ठेवणं. मित्रांनो, हे चुकीचं आहे, अयोग्य विधान आहेत फक्त क. आता बघा, सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य काय? मित्रांनो, पहिलं आहे की ग्रामपंचायतीमध्ये हंगामी कर्मचारी तो नेमू शकतो. ग्रामपंचायतीचे बँक खाते ग्रामसेवक व सरपंच असे जॉईंट अकाउंट असते. तिसरं आहे की ग्रामपंचायतीच्या सर्व अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या कृती आणि कार्यवाही यांच्यावर नियंत्रण आणि देखरेख ठेवण्याचं काम एक सरपंच करत असतो. चौथा आहे की ग्रामसभेच्या सभा बोलवणं आणि अध्यक्षपद भूषवण्याचं काम सरपंच करतो. पाचवं आहे की ग्रामसभेमध्ये मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणं, जे आपल्याला प्रश्न दिलेला आहे. आणि सहावं आहे की ग्रामपंचायतीच्या मालकीच्या मालमत्तेचं संरक्षण करणं, हे कार्य आहेत. पण क्षेत्रातील प्राथमिक शाळावर देखरेख ठेवणं हे त्यांचं काम नाही. ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकाऱ्यांअंतर्गत ते केलं जातं. त्यामुळे क विधान जे होतं ते चुकीचं आहे. मित्रांनो, ग्रामसेवकाचं काम काय आहे मग? तर ग्रामसेवकाची कामे आणि कर्तव्य बघता, पहिलं आहे की ग्रामपंचायतीचे दररोजचे त्या ठिकाणी कामकाज पाहणं, ग्रामपंचायतीचे दप्तर सांभाळणं, सोबतच ग्रामपंचायतीचे आर्थिक व्यवहाराचे हिशोब ठेवणं. चौथा आहे की ग्रामपंचायत सभेचे कामकाज पाहणे आणि इतिवृत्त लिहिणं. आणि
पाचवं काम आहे ग्रामसेवकाचं, ग्रामपंचायतीने मंजूर केलेला ठराव किंवा एखादी सूचना याची अंमलबजावणी करण्याचं काम त्या ठिकाणी ग्रामसेवक करत असतो. आणि हे काम सोबतच त्या ठिकाणी सरपंच सुद्धा करतो, हे लक्षात ठेवा. आणि बघा आता तिसरा प्रश्न आपला 2022ला ग्रुप सी ला विचारलेला प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 प्रमाणे ग्रामपंचायत त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर डॅश डॅश 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. तर मित्रांनो, तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. तिसरं विधान बरोबर आहे. बघा, कलम 243 पंचायतीचा कालावधी दिलेला आहे. पण प्रत्येक पंचायत तिच्या पहिल्या सभेकरता निश्चित दिनांकापासून 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. कोणतीही पंचायत मुदतपूर्व विसर्जित करता येईल, परंतु कोणत्याही पंचायतीचा कालावधी 5 वर्षापेक्षा अधिक असणार नाही. पंचायतीची निवडणूक केव्हा घेतली जाते? तर मित्रांनो, पंचायतीचा 5 वर्षाचा कालावधी संपण्याच्या पूर्वी त्या ठिकाणी निवडणूक घेतली जाते. पंचायत विसर्जित झाल्यास विसर्जनाच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत निवडणूक घेण्यात येईल आणि विसर्जित केल्यानंतरचा उर्वरित कालावधी 6 महिन्यांपेक्षा कमी असल्यास निवडणूक घेण्याची आवश्यकता नसते. मित्रांनो, विसर्जित केल्यानंतरचा उर्वरित कालावधी जर 6 महिन्यापेक्षा कमी असेल तर निवडणूक घेण्याची आवश्यकता नसते, हे लक्षात ठेवा. आता चौथा आपला प्रश्न की खालीलपैकी कोणते काम ग्रामसेवकाचे नाही. आता मित्रांनो, त्यामध्ये ग्रामसेवक काय काय कामं करतो हे आता मागच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं, सरपंच आणि ग्रामसेवकाची कामं. आता बघा, पहिलं आहे की ग्रामपंचायत निधीचा योग्य वापर करणं, तर हे त्याचं काम आहे. आपल्याला कोणतं नाही असं विचारले. नंतर आहे की ग्रामसभेचा अहवाल तयार करणं सुद्धा आहे आणि शासनाने निर्धारित केलेल्या विविध करांची वसुली करणं. मित्रांनो, यापैकी कोणतंही नाही, चौथं ऑप्शन बरोबर आहे. बघा, ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा सचिव असतो. नेमणूक जिल्हा परिषदेचे सीईओ त्याची नेमणूक करतात. निवड जिल्हा निवड समिती मार्फत होते. हा जिल्हा सेवा मधील कर्मचारी असून त्याचे वेतन जे आहे ते जिल्हा निधी म्हणून दिले जाते. ग्रामपंचायतीचा सचिव हाच ग्रामसभेचा सचिव असतो. ग्रामसेवकास बालविवाह प्रतिबंधक अधिकारी असे म्हणतात. बघा, ग्रामसेवकाला आणखी एक नाव आहे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी. पात्रता काय? तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा 15 वर्षापासून, पदवीधर असावा, 2018 पासून ही मर्यादा टाकलेली आहे, आणि सीईओच्या मते योग्य असावा. मित्रांनो, राजीनामा किंवा बडतर्फी सीईओच करतात. आणि ग्रामसेवकाचे अधिकार आणि कार्य काय? तर गावातील विविध कर गोळा करणं, गावाचा ग्रामनिधी सांभाळणं, गावातील जन्म मृत्यू विवाह यांच्या नोंदी ठेवण्याचं काम ग्रामसेवक त्या ठिकाणी करतो. ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज पाहणं, सचिव या नात्याने ग्रामपंचायतीच्या कामकाजाचे इतिवृत्त लिहिणं, ग्रामपंचायतीचे दप्तर व्यवस्थित सांभाळणं, ग्रामपंचायतीचे वार्षिक अहवाल असेल, हिशोब हे पंचायत समिती व जिल्हा परिषदेला सादर करणं, ग्रामस्थांनी ग्रामपंचायती संबंधी RTI 2005 अंतर्गत मागितलेली माहिती उपलब्ध करून देणे इत्यादी कामं त्यांची असतात. आणखी काही दिलेले आहेत बघा, महाराष्ट्रातील ग्रामसेवकाची प्रशिक्षण केंद्र. मित्रांनो, ग्रामसेवकाची प्रशिक्षण केंद्र कोणकोणती आहेत? तर त्या ठिकाणी बघा, परभणी, बुलढाणा, गारगोटी कोल्हापूरमध्ये, मांजरी पुण्यात, सिंदेवाडी चंद्रपूर, कोसवाड ठाण्यामध्ये, अमरावती, जालना या ठिकाणी ग्रामसेवकाची प्रशिक्षण केंद्र आहेत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 60 नुसार प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक ग्रामसेवक असतो. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कधीचा? 1958चा. कलम 60 नुसार ग्रामपंचायतीसाठी एक ग्रामसेवक असतो. आता बघा, पाचवा प्रश्न, खालीलपैकी कोणती समिती पंचायत राज्य संबंधी नाही? मित्रांनो, अशोक मेहता समिती आहे. दुसरं राजमन्नार समिती. राजमन्नार समिती त्याच्याशी संबंधित येणार नाही. राजमन्नार समिती जर म्हटलं तर केंद्र राज्य संबंधाशी आहे. मित्रांनो, आपण केंद्र राज्य संबंधावरती सेपरेट लेक्चर त्या ठिकाणी घेतलेला आहे, त्यावरती प्रश्न विचारला होता. आणि मित्रांनो, मग त्यामध्ये आपण सरकारी आयोग बघितला, राजमन्नार समिती बघितली, भरपूर बघितले. आनंद साहेब ठराव होता तो पण बघितला. भरपूर गोष्टी आपण तिकडे बघितलेल्या आहेत. पुंछ आयोग बघितलेला आहे. तर जर तुम्ही ते लेक्चर केलं नसेल तर ते बघा, त्यामध्ये तुमचा हा डाऊट जो आहे ते क्लिअर होईल. फक्त नाव जरी माहीत असले असते तरी तुमचा हा प्रश्न सुटतो. तर मित्रांनो, राजमन्नार समिती त्या ठिकाणी केंद्र राज्याशी संबंधित आहे. बाकी सगळ्या मग पंचायत राज्याशी संबंधित आहे. बघा, पंचायत राज्य संबंधीच्या केंद्र व राज्यांच्या समित्या. केंद्रामध्ये बघा, बलवंतराय मेहता समिती 1957ची, VT कृष्णमाचारी समिती 1960, तखतमल जैन अभ्यास गट 17 जुलै 1966चा, अशोक मेहता समिती राष्ट्रीय मूल्यमापन समिती सुद्धा म्हटलं जातं 12 डिसेंबर 1977ची, GV केराव समिती 25 मार्च 1985,
LM सिंघवी समिती 1986 आणि PK थंगण समिती 1988 केंद्र स्तरावर. आता राज्य स्तरावरती वसंतराव नाईक समिती 22 जून 1960 ला. बोंगीरवाड समिती जी आहे ती पंचायत राज पुनर्विलोकन समिती सुद्धा म्हटलं जातं 1970 ची. बाबूराव काळे 1980 ची आणि प्रा PB पाटील समिती जून 1984 पुनर्विलोकन समिती सुद्धा म्हटलं जातं. तर या पद्धतीने केंद्र आणि राज्य स्तरावरच्या लक्षात ठेवा. याच्यावरती पंचायत राजवरती जर प्रश्न म्हटला तर मित्रांनो समित्यांवरती प्रश्न येतो आणि त्या ठिकाणी ग्रामपंचायत त्यामध्ये तुम्हाला जास्त प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. आता बघा 6वा प्रश्न आपला, ग्रामसभेच्या रचनेतील अचूक वाक्यांचा समूह बनवा. आता हा प्रश्न जो आहे तो रद्द झाला होता. त्यामध्ये बघा 4 ऑप्शन दिलेले होते. गावातील सर्व प्रौढ नागरिकांची मिळून ग्रामसभा तयार होते. 18 वर्ष पूर्ण करणारा प्रत्येक मतदार ग्रामसभेचा सभासद बनतो. ग्रामसभेला निवडणूक असते आणि ग्रामपंचायतीचे सर्व मतदार ग्रामसभेचे सभासद असतात. मित्रांनो, ग्रामसभा कलम 243A नुसार प्रत्येक गावात ग्रामसभेची स्थापना करणं बंधनकारक आहे. ग्रामसभेत गावातील सर्व प्रौढ स्त्री पुरुष मतदारांचा त्या ठिकाणी समावेश होतो. म्हणजेच 18 वर्षावरील स्त्री पुरुषांचा समावेश त्या ठिकाणी होतो. ग्रामसभेला लोकशाहीची शेवटची कडा मानतात. गणपूर्ती गावातील एकूण लोकसंख्येच्या 15%, बघा एकूण लोकसंख्येच्या 15% किंवा 100 इतकी गणपूर्ती असावी लागते. सभा प्रत्येक वित्तीय वर्षात किमान 4 घेणं बंधनकारक आहे. किती? एका वर्षामध्ये 4 सभा घेणं बंधनकारक आहे. तसेच 2 सभात 4 महिन्यांपेक्षा जास्त अंतर त्या ठिकाणी नसावं. ग्रामसभेची सभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचावर असते, हे लक्षात ठेवा. अशा छोट्या छोट्या गोष्टीवरती आपल्या त्या ठिकाणी सिली मिस्टेक होते. आपल्याला देतील विधानात्मक प्रश्न, त्या ठिकाणी 2 विधानं देतील की ग्रामसभेची सभा बोलवण्याची जबाबदारी ग्रामसेवकाची असते. आपल्याला ते वाचलेलंच वाटतं, आपण टिक करतो. तर मित्रांनो सरपंचावर असते, हे लक्षात ठेवा. ग्रामसभेचा अध्यक्ष, प्रत्येक सभेचा अध्यक्ष सरपंच असतो. त्याच्या गैरहजेरीमध्ये उपसरपंच असतो आणि या दोघांच्याही गैरहजेरीमध्ये ज्येष्ठतम ग्रामपंचायतीचा सदस्य असतो, ग्रामसेवक नसतो, हे लक्षात ठेवा. आता बघा आपला 7वा प्रश्न या ठिकाणी, 73व्या संविधान अधिनियम 1992 अनुसार ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्या. आता त्यामध्ये कोणतं बरोबर नाही असं विचारले. अगोदर ते बघत जा. जेव्हा विधानात्मक प्रश्न असेल तेव्हा त्या प्रश्नामध्ये वरती काय विचारले, त्यानंतर 4 विधानं, विधानाच्या खाली आपल्याला पुन्हा दिलेलं असतं, ऑप्शनच्या वरती एक लाईन असते पुन्हा, बरोबर, योग्य, अयोग्य, कोणतं ओळखायचं आहे ते एकदा बघून घ्यायचं. बघा 73वी घटना दुरुस्ती अधिनियम जे आहे 1992 ची, त्यामध्ये कोणतं वाक्य बरोबर नाही हे विचारलंय. तर मित्रांनो बघा यामध्ये पहिला आहे की भूमी सुधार कायदा लागू करणं. दुसरा आहे की वनोद्योग, लघु आणि कुटीर उद्योगांचा विकास करणं, हे त्याच्यामध्ये येतं. तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणं याच्यामध्ये येतं. पण गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणं त्यामध्ये येत नाही. चुकीचं असेल. बघा आता ज्यांना माहित नव्हतं त्यांनी एकदा लक्ष द्या. 73वी घटना दुरुस्ती अधिनियम 1992 नुसार पंचायतींना देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या 11वी अनुसूची आणि त्यामध्ये 29 विषय समाविष्ट आहेत. त्यामध्ये बघा कृषी विस्तारासह शेती, जमीन सुधारणा, जमीन सुधारणेचे कार्यान्वयन, मृदा संधारण, सोबतच याच्यामध्ये काय येईल बघा, सोबतच याच्यामध्ये लहान पाटबंधारे, पाण्याचे व्यवस्थापन आणि पाणलोट क्षेत्र विकास, त्यानंतर मत्स्य व्यवसाय येईल, सामाजिक वनीकरण आणि वनीकरण क्षेत्र, गौण वन उत्पादन, अन्न प्रक्रिया उद्योगासह लघु उद्योग येईल, खादी, ग्रामोद्योग, कुटीर उद्योग यामध्ये येतील, ग्रामीण गृहनिर्माण येईल, त्यानंतर पिण्याचे पाणी, इंधन व वैरण, रस्ते, नाले, पूल, नदी, जलमार्ग व दळणवळणाची अन्य साधने, विद्युत वितरणासह बघा ग्रामीण विद्युतीकरण, अपारंपरिक ऊर्जा साधने, गरिबी हटाव कार्यक्रम यामध्ये येईल. त्यानंतर प्राथमिक माध्यमिक शाळांसह शिक्षण, तंत्र शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण, प्रौढ व अनौपचारिक शिक्षण, त्यानंतर ग्रंथालय, सांस्कृतिक कार्य, बाजार व जत्रा, रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि दवाखाने यांसह आरोग्य व स्वच्छता, कुटुंब कल्याण, महिला व बालविकास, अपंग व मानसिक वाढ खुंटलेल्यांच्या कल्याणासह समाज कल्याण, दुर्बल घटकांचे कल्याण व विशेषतः SC/ST यांचे कल्याण, सार्वजनिक वितरण पद्धती, सामाजिक मतांचे परीक्षण, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मनोरंजन व्यवस्था या जबाबदारीत येत नाही, म्हणून चुकीचं आहे. कोणकोणते विषय येतात? 73वी घटना दुरुस्ती 1992 नुसार 11वी अनुसूची आणि त्यामध्ये 29 विषय समाविष्ट आहेत. आता मित्रांनो आपला 8वा प्रश्न, महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधानं विचारात घ्या आणि त्यापैकी कोणतं बरोबर आहे हे विचारले. तर मित्रांनो हा प्रश्न सुद्धा रद्द झाला होता. यामध्ये बघा जिल्हा परिषदेच्या सभा, आता या ठिकाणी ऑप्शन वाचण्यापेक्षा ठीक आहे आपण हे पण वाचून घेऊ म्हणजे आपल्याला कळेल की कोणतं ऑप्शन त्या ठिकाणी चुकीचं होतं आणि का प्रश्न रद्द झालाय. बघा पहिला आहे की महाराष्ट्र संदर्भात खालील विधान बघा,
खालील जिल्हा परिषदेची बैठक जेव्हा आवश्यक असेल तेव्हा भरवता येईल, परंतु मागील बैठक आणि पुढील बैठकीच्या तारखेत 1 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे. जिल्हा परिषदेविषयी विचारले. मित्रांनो बघा, पुन्हा दिले दुसरं विधान. जिल्हा परिषद अध्यक्ष 1/5 पेक्षा कमी नाही इतक्या सदस्यांच्या लेखी विनंतीनुसार विशेष बैठक बोलावू शकतात. आणि पुढे आहे की प्रत्येक बैठकीचे अध्यक्षस्थान अध्यक्षाने आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्षाने भूषवलं पाहिजे. आणि ड आहे की अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थितीमध्ये बैठकीचे अध्यक्षस्थान विषय समितीचा सभापती भूषवेल. आता ही विधानं जी आहेत ही पुन्हा आपण पुढे रिपीट करू, कळेलच तुम्हाला का चुकीचं आहे, का पण प्रश्न का रद्द झाला होता. बघा, जिल्हा परिषदेच्या सभा. मित्रांनो, जिल्हा परिषदेला आवश्यक तेवढ्या सभा घेता येतात, परंतु 2 संलग्न सभामध्ये 3 महिन्यापेक्षा जास्त अंतर असू नये. आपण मागे ग्रामपंचायतीच्या सभा बघितल्या, त्यामध्ये 4 महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावं, बरोबर. या ठिकाणी काय दिलंय, जिल्हा परिषदेला आवश्यक तेवढ्या सभा घेता येतील, परंतु 2 संलग्न सभेमध्ये 3 महिन्यापेक्षा जास्त अंतर असू नये. 3 महिन्यात सभा नाही बोलवली तर विभागीय आयुक्त सभा बोलवतात, हे लक्षात ठेवा. एकतर काय लक्षात ठेवा, आवश्यक तेवढ्या सभा बोलवता येतात, बरोबर, परंतु 2 सभेमध्ये 3 महिन्यापेक्षा जास्त अंतर असू नये. आणि 3 महिन्यात सभा नाहीच बोलवली गेली तर विभागीय आयुक्त काय करतात, सभा बोलवतात. विशेष सभा. बघा, 2 पंचमांश सदस्यांनी मागणी केल्यास 7 दिवसात जिल्हा परिषद अध्यक्ष नोटीस काढतात. 2 पंचमांश आहे, तिथे आपल्याला 1 पंचमांश दिलं होतं, त्या ठिकाणी ब चुकीचा आहे. आणि मित्रांनो, प्रश्न का रद्द झाला, आता बघा, ब चुकीचं आहे. तिथे काय दिलं होतं, जिल्हा परिषद अध्यक्ष 1 पंचमांशपेक्षा कमी नाही इतक्या सदस्यांच्या लेखी विनंतीनंतर विशेष सभा बोलवू शकतात. तर 2 पंचमांश सदस्यांनी जर मागणी केली तर 1 पंचमांश नाही, म्हणजे ब चुकीचं आहे. आणि आपल्याला प्रश्नात विचारलं काय होतं की कोणती विधानं बरोबर आहेत. मित्रांनो, 4 ऑप्शन दिले आणि सगळ्याच ऑप्शनमध्ये ब दिलेला आहे आणि ब चुकीचं आहे, त्यामुळे तो प्रश्न रद्द झाला होता. जिल्हा परिषद अध्यक्षांनी विशेष सभा न बोलवल्यास विभागीय आयुक्त बोलवतात, हे लक्षात ठेवा. आता सभेचा अध्यक्ष. मित्रांनो, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हाच सभेचा अध्यक्षस्थानी असतो. अध्यक्षाच्या अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्ष अध्यक्षस्थानी असतो. आणि अध्यक्ष व उपाध्यक्ष दोन्ही गैरहजर असतील तर उपस्थित सदस्य त्यांच्यापैकी एकाची सभेचा अध्यक्ष म्हणून निवड करतात. म्हणून ड सुद्धा चुकीचा आहे. आपल्याला ड मध्ये काय दिलं होतं की दोघांनी जर अध्यक्षपद नाही भूषवलं तर मग त्या ठिकाणी विषय समितीचा सभापती त्या ठिकाणी सभापती अध्यक्षस्थान भूषवेल सांगितलं. पण इथे तसं नाहीये, उपस्थित सदस्य जे असतात त्यांच्यापैकी एकाची निवड मग अध्यक्ष म्हणून केली जाते. गणपूर्ती. मित्रांनो, 1/3 सदस्य उपस्थित असणं गरजेचं आहे, नसल्यास तहकूब केली जाते. तहकूब सभा पुन्हा भरल्यास गणपूर्तीची आवश्यकता नसते, हे पण लक्षात ठेवा. विधानात्मक येऊ शकतं, त्यामुळे लक्षात ठेवा. मित्रांनो, ठरावात बदल. जिल्हा परिषदेने केलेल्या ठरावात जर 3 महिन्यांच्या आत बदल करावायचा असेल तर 50% सदस्यांच्या बहुमताने ठराव मंजूर करावा लागतो. बघा, ठरावात बदल. जिल्हा परिषदेने जर केलेल्या ठरावात जर 3 महिन्यांच्या आत बदल करायचा असेल तर 50% सदस्यांच्या बहुमताने ठराव मंजूर करावा लागतो, त्याच वेळेला बदल करता येईल. म्हणून त्या ठिकाणी क सुद्धा चुकीचं होतं. प्रत्येक बैठकीचे अध्यक्षस्थान काय भूषवतात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. आता मित्रांनो, 9वा आपला प्रश्न. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील ग्रामविकास समित्या संबंधीच्या तरतुदीबाबत खालील विधानं विचारात घ्या आणि आपल्याला कोणतं योग्य आहे हे विचारले. मित्रांनो, पहिलं विधान बघा, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाबद्दल विचारले. पहिलं विधान आहे की ग्रामविकास समितीतील सदस्यांची एकूण संख्या 7 पेक्षा कमी नसेल आणि 17 पेक्षा जास्त नसेल. तर मित्रांनो, 7 पेक्षा कमी आणि 17 पेक्षा जास्त, तर असं आहे का, त्या ठिकाणी किती सदस्य वगैरे असले पाहिजे. तर रचना कशी आहे, 12 ते 24 सदस्य आहे, 7 ते 17 नाही, म्हणून पहिलं विधान चुकीचं असेल. आणि कोणती योग्य आहेत विचारले, मग चौथा ऑप्शन कट होईल, पहिलं तिसरं पण कट होईल. का, कारण सगळ्यांमध्ये अ आहे. अशा पद्धतीने एलिमिनेशन मेथड वापरून तुम्ही अशा पद्धतीचे प्रश्न सॉल्व्ह करू शकता. दुसरं विधान बरोबर असेल, ब, क आणि ई बरोबर. बघा, तरी आपण वाचूया. बघा, ब आहे, ग्रामविकास समितीतील सदस्यांपैकी 1/3पेक्षा कमी नसतील इतके सदस्य ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधील असतील, हे बरोबर आहे. नंतर क आहे की तिच्या सदस्यांपैकी 1/2पेक्षा कमी नसतील इतके सदस्य महिला असतील. आणि ड दिलंय की उपसरपंच हा तिचा पदसिद्ध अध्यक्ष असेल, हे चुकीचं आहे. मित्रांनो, अध्यक्ष पदसिद्ध हा सरपंच असतो, उपसरपंच नाही, ड चुकीचं आहे. ई आहे की ग्रामसेवक हा तिचा पदसिद्ध सदस्य सचिव असेल, तर ई बरोबर. आता बघा, ग्रामविकास समित्या. ग्रामविकास समित्यांबद्दल लक्ष द्या. स्थापन कोण करतं, तर ग्रामसभा, परंतु ग्रामपंचायतीशी चर्चा करून त्या ठिकाणी ग्रामविकास समित्या स्थापन केल्या जातात. रचना कशी आहे, 12 ते 24 सदस्य असतात. अध्यक्ष सरपंच असतो, म्हणून ड चुकीचं होतं. सदस्य सचिव ग्रामसेवक असतो.
यात किमान 1/3 सदस्य ग्रामपंचायत सदस्यांमधील असतील. समितीमध्ये 50% महिला असतील आणि शासन निर्देशाप्रमाणे SC, ST, OBC त्या ठिकाणी सदस्य घेतात. ज्यावेळेस ग्रामविकास समिती केवळ महिलांकरिता, केवळ दुर्बल घटकांकरिता स्थापन करण्यात येत असेल, तेव्हा त्यात किमान 3/4 सदस्य महिला किंवा दुर्बल घटकातील असाव्या, ज्यांच्यासाठी ती भरली आहे. बघा ट्विस्ट काय आहे याच्यामध्ये. ग्रामविकास समित्यांमध्ये मित्रांनो 12 ते 24 सदस्य असतील. सदस्य सचिव ग्रामसेवक असेल. यामध्ये किमान 1/3 सदस्य हे ग्रामपंचायत सदस्यातील असतील. 1/3 लक्षात ठेवा. आणि समितीमध्ये महिला ज्या आहेत त्या 50% महिला असतील. पण ज्या वेळेला ग्रामविकास समिती ह्या स्पेशली महिलांकरिता भरलेली असेल किंवा स्थापन केलेली असेल किंवा दुर्बल घटकांकरिता असेल, तर त्यावेळेला 15% महिला किंवा त्या नसतील तर 3/4 सदस्य महिला किंवा दुर्बल घटक असतील, हे लक्षात ठेवा. ग्रामविकास समितीकडे सोपवलेली कार्य आणि अधिकार ग्रामसभेच्या 2/3 बहुमताने काढून पण त्या ठिकाणी घेता येतात. ग्रामविकास समितीकडे सोपवलेलं कार्य किंवा अधिकार जे आहेत ते ग्रामसभेच्या 2/3 बहुमताने काढून पण घेता येतात. ग्रामविकास समिती पुनर्गठित कधी होते, तर नवीन ग्रामपंचायत स्थापन झाल्यावर 45 दिवसाच्या आतमध्ये. या समित्यांची मुदत ग्रामपंचायतीच्या मुदत एवढीच असते, हे सुद्धा लक्षात ठेवा. आता मित्रांनो आपला 10वा प्रश्न बघा. खालील विधान विचारात घ्या. यामध्ये आपल्याला बरोबर विधान विचारले. पहिला आहे की सरपंचाचे अथवा उपसरपंचाचे रिक्त झालेले पद ते रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत भरलं पाहिजे. तर हे बरोबर आहे. पहिलेच विधान बरोबर आहे. त्यामुळे आता या ठिकाणी बघा ऑप्शनमध्ये पण आपल्याला दिले फक्त एक बरोबर, अबरोबर. मित्रांनो दुसरं आहे की थेट जनतेमार्फत त्या ठिकाणी निवडलेल्या सरपंचाचे रिक्त झालेले पद ते रिक्त झालेल्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत भरले पाहिजे. तर मित्रांनो 30 दिवसाच्या आत आहे, 3 महिन्यांच्या आत नाही. त्यामुळे दुसरं चुकीचं आहे. क आहे की ग्रामपंचायतीच्या ज्या सदस्यांचे पद सतत ग्रामपंचायतीच्या सभेला गैरहजर राहण्याच्या कारणास्तव जर रिकामे झाले असेल, तर ते लगेच पुन्हा निवडून येण्यास पात्र नसतो. मित्रांनो क चुकीचं आहे. बघा सदस्यांचं जरी पद रिक्त झालं तरी 30 दिवसांच्या आतच भरलं पाहिजे. आता बघा रिक्त झालेली जागा किती दिवसात भरली जाते हे लक्ष द्या. रिक्त झालेली जागा जी आहे ती सरपंच असेल, उपसरपंच असेल किंवा सदस्य असेल, या सर्वांचीच जागा ही कोणत्याही कारणावरून रिक्त झाली असेल तर 30 दिवसांच्या आतच भरली जाते. तरी पण आता या ठिकाणी आपण थोडक्यात माहिती बघू. मित्रांनो सरपंच, उपसरपंच किंवा सदस्याचे पद कोणत्याही कारणाने रिक्त झाल्यास उर्वरित काळाकरिता ती निवडणूक घेऊन त्या ठिकाणी भरण्यात येते. बघा आता सरपंच ज्याची निवड ग्रामपंचायतीच्या सभासदांकडून झालेली आहे व उपसरपंच राजीनाम्यामुळे किंवा इतर कारणामुळे पद रिक्त झाल्यास तसेच सदस्यांचे त्या ठिकाणी रिक्त होत असेल, यांच्या बाबतीत पद रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत पद भरली पाहिजे. आणि त्या ठिकाणी थेट जनतेद्वारे सरपंच जर निवडलेल्या ग्रामपंचायतीच्या बाबतीत सरपंचाचे पद रिक्त झाल्यापासून 30 दिवसांच्या आत निर्वाचित सदस्य त्यांच्यापैकी एकाची सरपंच म्हणून निवड करतात. म्हणजे कसंही असेल पद तुम्ही त्या ठिकाणी थेट जनतेद्वारे जरी निवडून आलेला असेल, सरपंच असेल, उपसरपंच असेल, सदस्य असेल, प्रत्येकच कुणाचाही पद रिक्त होऊ द्या, कोणत्याही कारणावरून होऊ द्या, पण त्या ठिकाणी 30 दिवसाच्या आतमध्येच भरलं जातं. लक्षात ठेवा. म्हणजे एका वाक्यात सांगायचे झाले तर ग्रामपंचायतीमध्ये यापैकी कोणाचेही पद रिक्त झालेस 30 दिवसाच्या आत भरलं जाईल. बघा आत्ताच मी तेच सांगितलं. आता इतर महत्वाचं करंट रिलेटेड पॉईंट आहे. बघा सध्या 2021 सरपंच, उपसरपंच यांना निलंबित करता येत नाही. जुलै 2022 पासून शिंदे सरकारने पुन्हा थेट सरपंच निवड ही तरतूद केलेली आहे. 2018 ते 20 पर्यंतच त्या ठिकाणी थेट सरपंच ही तरतूद होती. आता त्या ठिकाणी काय केलेलं आहे, पुन्हा थेट सरपंच निवड ही तरतूद जी आहे ती शिंदे सरकारनं केली आहे. सार्वत्रिक निवडणुकीनंतरची पहिली सभा जिल्हाधिकारी बोलवतात. त्यांच्या वतीने प्राधिकृत अधिकारी यांचा सभेमध्ये सरपंच, उपसरपंच यांची निवड करतात. समान मते पडल्यास चिठ्ठ्या टाकून त्या ठिकाणी मतदान होतं. मित्रांनो निवडीबाबत विवाद सरपंच किंवा उपसरपंचाच्या बघा 15 दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागता येते आणि यांच्या विरुद्ध 15 दिवसांच्या आत विभागीय आयुक्ताकडे त्या ठिकाणी आपल्याला दाद मागता येते. विभागीय आयुक्तांना निर्णय त्या ठिकाणी विभागीय आयुक्त जो असतो त्यांचा निर्णय त्या ठिकाणी अंतिम असतो आणि दाद कधी मागता येते 15 दिवसांच्या आतमध्येच, हेच लक्षात ठेवा. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा 11वा. खालीलपैकी कोणत्या समितीने महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड थेट जनतेतून प्रत्यक्ष पद्धतीने करण्याची शिफारस केली? तर मित्रांनो ती आहे बघा PB पाटील समिती. मी म्हटलं समित्या ज्या आहेत त्या समित्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता मित्रांनो PB पाटील समिती 1984 ची आहे. समितीचं नाव पंचायत राज पुनर्विलोकन समिती आहे. सदस्य 8+1 एक अध्यक्ष असतील आणि ते PB पाटील होते.
अहवाल जून 1986 ला शिफारशी 158 केल्या होत्या. कशासाठी स्थापन झाली होती? तर ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय आणि आर्थिक बाबी संबंधी. मित्रांनो, आता पी.बी. पाटील समिती जी आहे 1984 ची, त्यांनी काय शिफारशी केल्या? तर सरपंचाची निवड ही थेट जनतेकडून करावी, यावरती आपल्याला प्रश्न विचारलाय. नंतर राज्य स्तरावर स्वतंत्र निवडणूक आयोग स्थापन करावा. जिल्हा परिषद पदाधिकारी विरुद्ध अविश्वासाचा ठराव नामंजूर झाल्यानंतर 1 वर्ष अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही, हे सुद्धा पी.बी. पाटील समितीने सांगितलं. महसुली कार्य ग्रामपंचायतीकडे असावी. पंचायत समितीचा सभापती हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सदस्य असावा. जिल्हा परिषदमधील 1/4 जागा महिलांना राखीव असाव्यात. जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाचे नाव बदलून ते जिल्हा विकास नियोजन व मूल्यमापन मंडळ असं करावं. आणि या समितीच्या शिफारशी अत्यंत महत्त्वपूर्ण होत्या. यातील बऱ्याच शिफारशींची अंमलबजावणी करण्यात आली. महाराष्ट्रातील पंचायत राज विकासात या समितीचे महत्त्व अधिक आहे. कोणत्या? पी.बी. पाटील समिती 1984 ची आहे. जून 1986 ला अहवाल दिला. 158 शिफारशी केल्या होत्या. त्यामधल्या काही महत्त्वाच्या आपण बघितल्या. आता 12वा प्रश्न, ग्रामसभेच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही? आता हा प्रश्न सुद्धा रद्द झाला होता. तो का रद्द झाला हे आपण बघू. तर बघा, यामध्ये ग्रामसभेच्या बद्दल विचारले. पहिला आहे की पंचायत स्तराच्या क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या खेड्यांच्या मतदार याद्यांमध्ये नोंदणीकृत व्यक्ती ग्रामसभेचे सदस्य असतात. पंचायतीतील सर्व नोंदणीकृत मतदारांची मिळून ग्रामसभा बनते. तिसरं आहे की ग्रामसभेचे अधिकार केंद्र सरकार निर्धारित करते आणि त्या ठिकाणी त्याची ग्रामपातळीवरील अधिकार आणि कार्य राज्य पातळीवरील राज्य विधिमंडळासारखे असतात. आता मित्रांनो, ग्रामसभा जी आहे, ग्रामसभेची रचना ही कलम 243A नुसार आहे. आणि रचना जी आहे ती ग्रामसभेत गावातील सर्व प्रौढ स्त्री पुरुष मतदारांचा समावेश होतो. सभा जी आहे ती प्रत्येक वित्तीय वर्षात 4 सभा घेणं बंधनकारक आहे. सभा कोण बोलवतं? तर सरपंच आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये उपसरपंच सभा बोलवतात. ग्रामसभेचा अध्यक्ष हा सरपंच असतो, त्याच्या अनुपस्थितीमध्ये उपसरपंच असतो. गणपूर्ती ग्रामसभेच्या एकूण सदस्यांच्या 15% किंवा 100 व्यक्ती यापैकी जी संख्या कमी असेल त्या ठिकाणी ती ग्रामसभेची गणपूर्ती असते. मित्रांनो, ग्रामसभेचे अधिकार आणि कर्तव्य बघा, विकास योजनांवरती खर्च करण्याची परवानगी देणं, ग्रामपंचायतीच्या विकास योजनांना अंमलापूर्वी मान्यता देणं, त्यानंतर ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक ग्रामसभेच्या पुढे ठेवणं हे बंधनकारक आहे. वरील प्रश्नात एकापेक्षा अधिक विधानं चुकीची आहेत, त्यामुळे हा प्रश्न रद्द झाला होता. आपल्याला त्या ठिकाणी खाली असं पण दिलेलं नाहीये की अ आणि ब बरोबर, अ आणि ब चूक, अशा पद्धतीने दिलेलं नाहीये आणि एकापेक्षा जास्त विधानं चुकीची म्हणून हा प्रश्न रद्द झाला होता. आता मित्रांनो, आपला 13वा प्रश्न की खालील विधानं विचारात घ्या. 2 विधानं दिलेली आहेत. आता पहिला आहे की ग्रामसभेचे कार्यवृत्त आणि इतर संबंधित अभिरक्षित ठेवणं आणि त्याची योग्य ती सुरक्षितता राखणं हे सरपंच आणि उपसरपंच यांची संयुक्त जबाबदारी असते. तर मित्रांनो, हे चुकीचं आहे. आणि दुसरं आहे की प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक ते वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून 2 महिन्याच्या आत भरवली पाहिजे, हे बरोबर. बघा, ग्रामसभा यात ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व प्रौढ 18 वर्षावरील नागरिकांचा समावेश होतो. ग्रामसभा ही लोकशाहीचा मूलभूत घटक आहे आणि ग्रामसभेच्या वर्षातून 4 सभा आमंत्रित करण्याचं बंधन सरपंचावर असतं. आणि नंतर आहे बघा, ग्रामसभा आणि ग्रामपंचायतीच्या सभा आमंत्रित करणं आणि अध्यक्षस्थान भूषवणं हे सुद्धा काम त्या ठिकाणी उपसरपंच सरपंचाचं असतं. आता बघा, 14वा आपला प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या. मित्रांनो, पहिले जवळजवळ 17 प्रश्न आपण या पहिल्या लेक्चरमध्ये बघूयात आणि आणखी 2 लेक्चरमध्ये मग हा पूर्ण पंचायत राज आपला कव्हर होईल. बघा, 14वा आपला प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या. 2 विधानं दिलेली आहेत. पहिला आहे की ग्रामपंचायतीचा कोणताही ठराव त्या ठरावाच्या संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्यानंतर दुसरा ठराव साध्या बहुमताने संमत करून त्यात फेरबदल, सुधारणा, फेरफार करता येईल अथवा तो रद्द करता येईल, हे बरोबर आहे. दुसरं आहे की ग्रामपंचायतीने आपल्या सदस्यांचा एकूण संख्येच्या 2/3 इतक्या सदस्यांनी पाठिंबा दिलेल्या ठरावाखेरीज इतर कोणत्याही रीतीने पंचायतीच्या कोणत्याही ठरावामध्ये तो संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत फेरबदल, सुधारणा, फेरफार करता येणार नाही अथवा तो रद्द करता येणार नाही. मित्रांनो, हे सुद्धा बरोबर आहे. दोन्ही विधानं बरोबर आहेत. बघा, दारूबंदी ठरावाबद्दल. मित्रांनो, दारूबंदी ठराव ग्रामसभेमध्ये 50% मतदार स्त्री असेल तर त्या ठिकाणी साध्या बहुमताने पारित करायचा आणि पारित झाल्यास, रद्द करायचा असल्यास जिल्हाधिकारी 1 वर्ष विचारात घेत नाही आणि पारित न झाल्यास 1 वर्ष तो मांडता येत नाही. हे दारूबंदी ठरावाबद्दलचं लक्षात ठेवा. आता 15वा प्रश्न आपला की राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान काय आहे? मित्रांनो, पंचायत राज संस्थांना ग्रामपंचायत विकास आराखडा करण्यास सक्षम करणारी योजना आहे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान. पहिलंच विधान बरोबर. बघा, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान 2018
स्थापना 24 एप्रिल 2018 आहे. राष्ट्रीय पंचायत राज दिनी 24 एप्रिल 2018 राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाची स्थापना झाली. उद्देश काय होता तर पंचायत राज संस्थांना ग्रामपंचायत विकास आराखड्यात करण्यास सक्षम करणारी योजना मिशन अंत्योदयद्वारे. वित्त पुरवठ्यातील वाटा केंद्र आणि राज्याचा 60-40 असा वाटा आहे. केंद्र व पूर्वोत्तर राज्य व पर्वतीय प्रदेशातील राज्यांसाठी 90-10 असा वाटा आहे. ही योजना आता 15व्या वित्त आयोगाच्या कालावधी पर्यंत संशोधित केलेली आहे. कोणती? राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान. आणि त्या ठिकाणी मंत्रालय पंचायत राज मंत्रालय आहे आणि व्हिजन सबका साथ सबका गाव सबका विकास अशा पद्धतीने व्हिजन आहे. आता बघा आपला 16वा प्रश्न, 16वा आणि 17वा हे दोन प्रश्न आता घेऊ एवढ्या स्लाइडमध्ये आणि मग नेक्स्ट 2 लेक्चर जे आहेत ते आपण त्याच्यामध्ये पंचायत राज जे आहे आपलं कव्हर होईल. बघा 16वा प्रश्न, योग्य जोड्या लावा. अनुच्छेद क्रमांक म्हणजे कलम आणि पुढे त्यांचे विषय दिलेले आहेत. मित्रांनो 243 क घ ख आणि ट असं दिलंय आणि समोर पण त्याचे विषय काय आहेत. मित्रांनो हे थोडंसं कलम वगैरे तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. पंचायत राजचे कलम जेवढे आहेत तेवढे पाठ करा. तुमच्या पद्धतीने ट्रिक वगैरे बनवा. नसेल तुम्हाला लक्षात राहत तर ही सिरीज संपली की आपण काही स्टडी रिलेटेड काही टिप्स ट्रिक्स असतात माझ्याकडे तर त्या सुद्धा मी तुमच्यापर्यंत शेअर करेलच. तर बघा आता जे आहे आपण पहिले 100 कलम सुद्धा प्रत्येकाच्या चॅनलवरती मी मुखपाठ त्या ठिकाणी करून घेणार आहे. प्रत्येकाच्या ट्रिक वगैरे मी बनवलेल्या आहेत. तर त्यानुसार आपण 100 कलम त्यानंतर जेवढं काही बेसिक आहे ते सगळं तुम्हाला चॅनलवरतीच त्या ठिकाणी तुमचं कव्हर होईल. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून जेवढं काही नंतर क्वालिटी कंटेंट आहेत ते तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन जे आहे ती येईल. तर बघा मित्रांनो आता या ठिकाणी पहिलं जे आहे 243 क तर त्याचं उत्तर आहे ग्रामसभा. नंतर आहे 243 घ त्या ठिकाणी तर त्याचं उत्तर आहे त्या ठिकाणी जागांचं आरक्षण. 243 ख आता ही इंग्लिशमध्ये जास्त लवकर लक्षात राहतं पण या ठिकाणी इंग्लिश पर्याय सुद्धा दिलेले नाहीत पण तिकडे आपल्याला एक्झाममध्ये असतात त्यामुळे एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. बघा 243 ख आहे पंचायतीची स्थापना आणि 243 ट आहे त्या ठिकाणी आपल्याला दिले पंचायतीच्या निवडणुका. मित्रांनो राज्य निवडणूक आयोग आपण बघू आणि आपण हे पंचायत राज संपल्यानंतर एका स्लाइडमध्ये कलम तुम्हाला मी शेवटला देईल. बघा राज्य निवडणूक आयोग. मित्रांनो राज्य निवडणूक आयोगाची स्थापना ही 26 एप्रिल 1994 ची आहे. भाग 9 मधील कलम 243 के व 243 झेड नुसार. स्थापना राज्य निवडणूक आयोगाची कधी? 26 एप्रिल 1994 ची. भाग 9 मधील कलम 243 के ते 243 झेड. आयुक्त पहिले DN चौधरी होते. सध्याचे UPS मदान आहेत. आणि आता कार्य काय तर स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण व शहरी यांच्या निवडणुका घेणं, मतदार याद्या तयार करणं, विधानसभा विधान परिषद राष्ट्रपती उपराष्ट्रपती लोकसभा राज्यसभा यांच्या निवडणुका मात्र राष्ट्रीय निर्वाचन आयोग पार पाडतं हे लक्षात ठेवा. मित्रांनो मतदार व्हा अभियान केंद्रीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाने संयुक्त विद्यमानाने लोकांचा सहभाग त्या ठिकाणी वाढवण्यासाठी दृष्टीने 2011 मध्ये सुरू केला होता. मतदार व्हा अभियान 2011चा आहे लक्षात ठेवा. आता 17वा आणि आजच्या लेक्चरचा आपला लास्ट प्रश्न. बलवंतराय मेहता समितीची स्थापना डॅश डॅश या हेतूने करण्यात आली. बघा पुन्हा एकदा समितीवर प्रश्न. तर मित्रांनो सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक त्या ठिकाणी कार्यक्षमता आणण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी बलवंतराय मेहता समितीची स्थापना झाली होती. दुसरं ऑप्शन बरोबर असेल. तरी आता पुन्हा एकदा बलवंतराय मेहता समितीबद्दल एकदम डिटेल माहिती बघू. बघा बलवंतराय मेहता हे गुजरातचे माजी मुख्यमंत्री होते. स्थापना कधीची ह्या समितीची? 16 जानेवारी 1957. तारीख लक्षात ठेवा. बलवंतराय मेहता समिती 16 जानेवारी 1957. अहवाल 27 डिसेंबर 1957 ला दिला तर जानेवारी 1958 ला NDC कडून अहवाल स्वीकृत झाला. स्थापना का केली तर समुदाय विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय विस्तार सेवा यांच्या अपयशाची कारण शोधण्यासाठी बलवंतराय मेहता समिती 16 जानेवारी 1957 ला स्थापन झाली. सदस्य त्या ठिकाणी BG राव, DP सिंग आणि ठाकूर फुलसिंग हे तिघ सदस्य होते. BG राव, DP सिंग, ठाकूर फुलसिंग हे तिघ बलवंतराय मेहता समितीमध्ये कोण होते? सदस्य होते. शिफारशी काय केल्या? पहिली आहे की त्रिस्तरीय पंचायत राज असावी. दुसरी शिफारस होती की न्याय पंचायती स्थापन कराव्या. तिसरी आहे ग्रामपंचायतीचा विकास सचिव ग्रामसेवक असावा. चौथा आहे की ZP अध्यक्ष कलेक्टर असावा. नंतर 5वं आहे की पंचायत समितीस जमीन महसुलापैकी 40% महसूल देण्यात यावा. 6वं आहे की ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय पक्षांचा हस्तक्षेप नको. 7वं आहे की पंचायत समितीला त्या ठिकाणी अधिक महत्त्व द्यावं आणि 8वं आहे की आर्थिक विकासाच्या कार्यक्रमांना प्राधान्य द्यावं. या पद्धतीने बलवंतराय मेहता समिती 16 जानेवारी 1957 ची तिच्या शिफारशी सदस्य कोण होते आणि त्या ठिकाणी शिफारशी नक्की महत्वाच्या कोणकोणत्या आहेत तेवढ्या इथे दिलेल्या हायलाईट करून त्या तरी महत्वाचे लक्षात ठेवा. तर मित्रांनो आपले 17 जे
पहिले 17 प्रश्न होते ते आपण कव्हर केलेले आहेत. तर आता आणखी 2 लेक्चर पंचायत राजवरती येतील आणि नंतर लास्टला एक मॅरेथॉन लेक्चर येईल. तर आय होप की तुम्हाला लेक्चर सिरीज आवडत असेल. मित्रांनो, जर याचा फायदा होत असेल तर नक्कीच लाईक, कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून प्रत्येकालाच या लेक्चर सिरीजचा फायदा होईल. आणि इथून पुढचे जेवढे काही फ्री ऑफ कॉस्ट लेक्चर आहेत ते बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती सुद्धा प्रेस करायला विसरू नका. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल एमपीएससी विश्ववरती. तर मित्रांनो, आपण कंबाईंड पीवायक्यू अनालिसिसची एक रिव्हिजन सिरीज सुरू केली होती. त्यामध्ये जीएसचे जे 5 सब्जेक्ट आहेत त्यावरती आयोगाने 2011 पासून तर 2023 पर्यंत जेवढे काही विचारलेले प्रश्न आहे तो प्रत्येक प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण या पद्धतीने ही सिरीज आहे. आपण आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल सगळ्या गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत. त्यांना सोबतच आपण इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी सुद्धा कव्हर केलेला आहे. त्याचे मॅरेथॉन लेक्चर सुद्धा ऑलरेडी मी चॅनलला टाकलेले आहेत. चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी 5 सब्जेक्टच्या 5 प्लेलिस्ट आणि सगळे लेक्चर तुम्हाला सिरियल वाईज त्या ठिकाणी बघायला मिळतील. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच हा व्हिडिओ क्लिक केला असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती सुद्धा नक्की प्रेस करा, जेणेकरून जेवढं काही फ्री ऑफ कॉस्ट क्वालिटी कंटेंट आहे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आणि मित्रांनो, चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये माझ्या पर्सनल इंस्टाग्राम अकाउंटची आयडी आहे. तिथे जाऊन तुम्ही मला तुमचे डाऊट जे आहे तर विचारायचे असतील तर तुम्ही इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता. आणि सोबतच आपला व्हॉट्सअप चॅनल आहे एमपीएससी विश्व, ते सुद्धा तुम्ही जॉईन करायला विसरू नका. तर बघा आता मित्रांनो, पंचायत राजचा पहिला जो पार्ट आहे, पंचायत राजचा जो पहिला पार्ट आहे त्यामध्ये आपण पहिले 17 प्रश्न कव्हर केलेले आहेत. जर तुम्ही तो पहिला पार्ट बघितला नसेल तर तो बघा आणि त्यानंतरच हा सेकंड पार्ट जो आहे तो तुम्हाला कळेल. त्यामध्ये भरपूर गोष्टी आपण बघितल्या, काही समित्या वगैरे बघितलेल्या आहेत, कलम वगैरे समजून घेतल्या, सरपंच, ग्रामसेवक, त्याचे अधिकार वगैरे काय असतात या गोष्टी आपण पहिल्या पार्टमध्ये कव्हर केलेल्या आहेत. तर आजचा आपला दुसरा पार्ट, त्यामध्ये आपण 18व्या प्रश्नाला सुरुवात करतोय. तर बघा, महाराष्ट्रातील थेट निवडलेल्या सरपंचाबाबत खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे असं विचारले. मित्रांनो, पहिलं विधान आहे की सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा ठराव 2/3 सदस्यांच्या पाठिंब्याशिवाय मांडता येणार नाही. तर हे बरोबर आहे. दुसरं आहे की अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते. तर मित्रांनो, ठराव मांडण्यासाठी त्या ठिकाणी किती सदस्यांचा पाठिंबा पाहिजे? 2/3. हे बरोबर आहे. दुसरे की अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते. हे सुद्धा बरोबर. तिसरं आहे बघा, जर अविश्वासाचा ठराव फेटाळला गेल्यास पुन्हा 2 वर्ष तो मांडता येणार नाही. हे पण बरोबर. आणि चौथा आहे की सरपंचाच्या कारकिर्दीच्या अखेरच्या वर्षात अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही. तर हे विधान चुकीचं आहे. बघा मित्रांनो, थेट सरपंचाची निवड जुलै 2022 महाराष्ट्रामध्ये लागू झाली. शिफारस जी आहे ती PB पाटील समितीने केली होती. महाराष्ट्रामध्ये लागू जुलै 2022 पासून शिंदे फडणवीस सरकार. अविश्वासाचा प्रस्ताव जो आहे तर मित्रांनो, अविश्वासाचा प्रस्ताव जो आहे निवडीपासून 2 वर्ष मांडता येत नाही. मुदत समाप्त होण्याच्या 6 महिने अगोदर मांडता येणार नाही आणि एकदा फेटाळल्यास पुन्हा 2 वर्ष मांडता येणार नाही. पण मित्रांनो, मुदत त्या ठिकाणी समाप्त होण्याच्या किती 6 महिने अगोदर मांडता येणार नाही. प्रश्नामध्ये आपल्याला विधानामध्ये काय दिलं होतं? त्या ठिकाणी सरपंचाच्या कारकिर्दीच्या अखेरच्या वर्षात मांडता येणार नाही. तर हे चुकीचं आहे. आता बघा, त्या ठिकाणी आपला 19वा प्रश्न, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार खालील योग्य जोड्या लावा. आता त्यामध्ये आपल्याला कलम आणि समोर त्या ठिकाणी काही समित्या वगैरे दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, पहिलं जे आहे तर त्याचं जिल्हा परिषद अंतर्गत विविध समित्या आणि रचना, तर ते आहे कलम 78 नुसार. त्यामुळे पहिल्याचं 2 म्हटलं तर असा एकच ऑप्शन आपल्याला दिसून येतो. आणि नंतर आहे गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक. तर मित्रांनो, गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक कलम 97 आहे. पंचायत समिती सभापती आणि उपसभापती यांचे अधिकार आणि कार्य जर बघितले तर कलम 76 मध्ये आहे. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अधिकार व कार्य जे दिलेले आहेत ते 95व्या कलमामध्ये दिलेलं आहे. आता बघा, अधिनियम. मित्रांनो, ग्रामपंचायतीसाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी एकच आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 आहे. महानगरपालिकेसाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 आहे. बघा, पंचायत अधिनियम 1958, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा 1961 आणि महानगरपालिकेचा 1949. बघा, बृहन्मुंबईसाठी वेगळा कायदा 1888 आहे. तर नागपूर मनपा 1948 आहे. मित्रांनो, या तिन्ही अधिनियमातील महत्वाची काही कलम आहेत. त्यामध्ये बघा, सगळ्यात पहिलं आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958. त्यामधले महत्वाचे कलम कोणते? तर त्यामध्ये कलम 5 आहे ग्रामपंचायतीची स्थापना, कलम 7 आहे ग्रामसभेच्या बैठका आणि कलम 30 आहे सरपंच. तर मित्रांनो, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 जो आहे त्यामध्ये कलम 6 आहे की जिल्हा परिषदेची स्थापना, कलम 54 अध्यक्षाचे अधिकार आणि त्यांची कार्य, तर कलम 56 त्या ठिकाणी पंचायत समितीची स्थापना दिलेली आहे. आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 त्यामध्ये 5वा कलम आहे महानगरपालिकेची रचना,
5A आहे जागाचं आरक्षण आणि कलम 19 आहे महापौर आणि उपमहापौर. तर हे महत्वाची कलम आहेत आणि आणखी काही कलम नेक्स्ट स्लाइडमध्ये दिलेले आहेत. आता बघा, मग कलम 30A उपसरपंच, 35 अविश्वासाचा प्रस्ताव, त्यानंतर 49 ग्राम विकास समित्या, 57 ग्राम निधी, 60 ग्रामसेवक आणि 145 ग्रामपंचायतीचे विसर्जन. आणि मित्रांनो, जो जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम आहे 1961 नुसार त्यामधले महत्वाचे कलम 76 पंचायत समिती उपसभापतीची पंचायत समिती सभापतीची कार्य आणि अधिकार आहेत. कलम 77A मध्ये सरपंच समिती आहे. 79A मध्ये जल व्यवस्थापन आणि स्वच्छता समितीची स्थापना आहे. कलम 94 मध्ये सीईओची नेमणूक. कलम 95 सीईओचे अधिकार आणि कर्तव्य. कलम 97 बीडीओची नेमणूक आहे. कलम 98 बीडीओची कर्तव्य आणि अधिकार आहेत. कलम 111, 117, 119 त्यामध्ये बैठका अनुक्रमे म्हणजे त्याच्यामध्ये मग जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थायी समितीच्या बैठका वगैरे ह्या कलमामध्ये दिलेल्या आहेत. आणि नंतर आपला महानगरपालिकेचा जो अधिनियम आहे 1949 मध्ये, तर त्यामध्ये कलम 19(1)A मध्ये सभागृहाचा नेता, 19(1)AA मध्ये विरोधी पक्षनेता, 36 आयुक्ताची नेमणूक, कलम 45A मध्ये मनपा मुख्य लेखापरीक्षकाची नेमणूक आहे. तर मित्रांनो, कलम 72A मध्ये नागरिकांचा जाहीरनामा आणि 91 मध्ये विशेष निधीची स्थापना. या पद्धतीने महत्वाचे कलम आहेत. थोडेसे फास्ट वाचून दाखवल्यासारखं वाटते मला, पण तुम्हाला हे पाठ करणं गरजेचं आहे. या ठिकाणी जेवढे काही महत्वाचे आहेत तेवढे तरी निदान पाठ ठेवा, म्हणजे जर नेक्स्ट टाइमला पुन्हा जोड्या लावायलाच प्रश्न आला तर तो आपला चुकायला नको. आता बघा मित्रांनो, आपला 20वा प्रश्न, महानगर क्षेत्र नियोजन समिती संदर्भात खालील विधान लक्षात घ्या. आता त्यामध्ये आपल्याला चुकीचं विधान कोणतं विचारले. मित्रांनो, पहिलं आहे या समित्यांची रचना. कोणत्या समित्या? महानगर क्षेत्र नियोजन समिती. या समित्यांची रचना आणि सदस्यांच्या निवडीची पद्धत ठरवण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो. तर हे बरोबर आहे. आणि दुसरे की या समित्यावर केंद्र शासन, राज्य शासन आणि इतर संस्थांना प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्य शासन तरतूद करू शकते. तर मित्रांनो, दोन्ही विधानं बरोबर आहेत, म्हणून वरीलपैकी कोणतंही चुकीचं नाही. चौथा ऑप्शन बरोबर येईल. बघा आता, महानगर नियोजन समिती कलम 243 नुसार देशामध्ये सर्वप्रथम पश्चिम बंगाल राज्याने कलकत्ता शहराकरिता महानगर नियोजन समितीची स्थापना केली. कुणी? सर्वप्रथम पश्चिम बंगाल राज्याने कलकत्ता शहराकरिता. महाराष्ट्रात महानगर नियोजन समिती अधिनियम 1999 मध्ये मंजूर करण्यात आला. या समितीमध्ये एकूण 45 सदस्यांचा समावेश असेल. मित्रांनो, कलम 243 नुसार महानगर नियोजन समिती प्रत्येक महानगराकरिता स्थापन केली जाते. 74वी घटना दुरुस्ती घटनात्मक बॉडी आहे. बघा, राज्य शासन आणि समितीच्या बाबत पुढील तरतुदी करू शकते. बघा, राज्य शासन जे आहे ती महानगर नियोजन समितीच्या बाबत काय काय तरतुदी करू शकते? समितीची स्थापना, समितीचे सदस्य भरण्याची रीत असेल म्हणजे पद्धत, समितीचे भारत सरकार, राज्य शासन, समितीचे कार्य करणाऱ्या संघटना आणि संस्थांचे प्रतिनिधित्व आणि समितीचे कार्य. मित्रांनो, ही समिती विकास योजना तयार करताना राज्यपालाने आदेशाने नमूद केलेल्या संस्था आणि संघटना यांच्याशी चर्चा मसलत करेल. अध्यक्ष समितीने सुचवलेली विकास योजना राज्य शासनाकडे पाठवतील. हे लक्षात ठेवा. महानगर नियोजन समिती जी आहे तिचं कलम 243 आहे. त्याच्या काही काय काय तरतुदी राज्य शासन त्यामध्ये करू शकते. आणि आपला महाराष्ट्र महानगर नियोजन समितीचा त्या ठिकाणी अधिनियम कधीचा आहे? तर 1999चा. या गोष्टी महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. आणि सर्वप्रथम पश्चिम बंगालमध्ये कलकत्ता शहराकरिता. आता बघा मित्रांनो, 21वा प्रश्न, 74वी घटना दुरुस्ती संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान बिनचूक आहे म्हणजे बरोबर आहे? तर मित्रांनो, पहिला आहे की या घटना दुरुस्तीनुसार नगरपालिकांच्या निवडणुकी संबंधीच्या बाबींमध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास कायद्यानं बंदी आहे. तर हे बरोबर. आणि दुसरं आहे की पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग गोरखा पहाडी परिषदेची कार्य व अधिकारी यांना या कायद्यामुळे बाधा पोहोचणार नाही. दोन्ही बरोबर आहेत. आता मित्रांनो, या ठिकाणी बघा, मणिपूर राज्यातील, आता या ठिकाणी थोडंसं आपल्याला डिटेलमध्ये समजून घ्यायचं आहे. बघा, मणिपूर राज्यातील पहाडी क्षेत्राकरिता असलेल्या जिल्हा परिषदेला 73व्या घटना दुरुस्ती तरतुदी लागू होणार नाहीत. 73व्या घटना दुरुस्तीच्या तरतुदी मणिपूरला लागू होणार नाहीत. तर बघा मित्रांनो, मणिपूर राज्य जे आहे तर मणिपूर राज्यातील पहाडी क्षेत्राकरिता असलेल्या जिल्हा परिषदेला त्या ठिकाणी 73व्या घटना दुरुस्तीच्या तरतुदी लागू होणार नाहीत, 74व्या नाही असं दिलेलं आहे. त्या ठिकाणी मागचा जो प्रश्न होता त्यामध्ये तिसरं ऑप्शन हे होतं बघा. आणि मित्रांनो, 243 निवडणुकी संदर्भात न्यायालयाला हस्तक्षेप करण्यास मनाई आहे. राज्य विधिमंडळ कायद्याद्वारे प्राधिकृत केलेल्या व्यक्तीकडे व कायद्याने निश्चित केलेल्या रीतीने निवडणूक विनंती अर्ज सादर केल्याशिवाय इतर कोणत्याही पद्धतीने कोणत्याही नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेची कोणतीही निवडणूक प्रश्नास्पद करता येणार नाही. कोणत्या कलमानुसार? कलम 243 ZG नुसार. आता मित्रांनो, ठराविक क्षेत्राला
73वी आणि 74व्या घटना दुरुस्तीच्या तरतुदी लागू नसणं. आता त्यामध्ये बघा कलम 243 एम नुसार 73वी घटना दुरुस्ती लागू नसणं ते पुढील प्रमाणे बघा, अनुसूचित क्षेत्र आणि जनजाती क्षेत्र यांना लागू होणार नाही, पण संसदेला कायद्याद्वारे लागू करता येतील. नागालँड, मेघालय आणि मिझोरमला त्या ठिकाणी लागू नाहीत, पण या राज्य विधानसभेने विशेष बहुमताने मागणी घालून त्या ठिकाणी तिथेही लागू होऊ शकतात. पश्चिम बंगाल, दार्जिलिंग, गुरखा पहाडी झेडपीशी संबंधित कोणतीही बाब लागू होणार नाही. एससी आरक्षण बघा 243 डी मधील अरुणाचल प्रदेशला लागू होणार नाही. 83वी घटना दुरुस्ती 2000 नुसार सांगितलेलं आहे. आणि मित्रांनो 243 झेड सी नुसार 74वी घटना दुरुस्ती ठराविक क्षेत्रांना लागू नसतं. आपण आता 73वी बघितली. फरक समजून घ्या या ठिकाणी. ठराविक क्षेत्र 73व्या घटना दुरुस्तीला कोणकोणत्या ठिकाणी लागू होणार नाही आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार कुठे कुठे लागू होणार नाही, या गोष्टी तुम्हाला तुलनात्मक इथे दिलेला आहे बघा. 74व्या घटना दुरुस्तीनुसार अनुसूचित क्षेत्र आणि जनजाती क्षेत्रांना अपवाद आहे संसद कायद्याद्वारे, म्हणजे त्या ठिकाणी लागू होऊ शकते. पश्चिम बंगाल, दार्जिलिंग, गुरखा पहाडी परिषदेची कार्य आणि अधिकार यांना बाधा पोहोचेल अशा प्रकारे लावली जाणार नाही 74वी घटना दुरुस्ती. मित्रांनो 73व्या घटना दुरुस्तीनुसार 243 ओ नुसार निवडणूक संदर्भातील घटनामध्ये हस्तक्षेप करण्यास न्यायालयाला प्रतिबंध, अशीच तरतूद 74वी घटना दुरुस्ती 243 झेड जी मध्ये दिलेली आहे. थोडंसं किचकट वाटत असेल, पण लेक्चर झाल्यानंतर वाटलं सर समजलं नसेल, पुन्हा एकदा तुम्ही मागे जाऊन बघू शकता किंवा मग तुम्ही नंतर स्क्रीनशॉट वगैरे काढून त्याचं थोडंसं रिव्हिजन करा. बुक असेल तर चांगलीच गोष्ट आहे. बघा 22वा आपला प्रश्न, 73व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढवण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा आवश्यक आहे? मित्रांनो 73वी घटना दुरुस्ती जी आहे त्यानुसार पंचायत राज संस्थेच्या ज्या निवडणुका असतात त्यासाठी कमीत कमी वय विचारले तर ते आहे त्या ठिकाणी 21 वर्ष. बघा 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार 21 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वयोमर्यादा किती आहे? 21 वर्ष. आणि विधानसभा आणि लोकसभा उमेदवारासाठी 25 वर्ष आहे. विधान परिषद आणि राज्यसभेसाठी 30 वर्ष आहे उमेदवारासाठी. बरं, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी, म्हणजे आपण इलेक्शनला त्या ठिकाणी जर मत देणार असेल तर त्या ठिकाणी 18 वर्ष वय असते, बरोबर. पण उमेदवार म्हणून त्या ठिकाणी विचारले तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 21 वर्ष पूर्ण असावं. लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपलं 25 वर्ष वय असावं उमेदवार म्हणून जर उभं राहायचं असेल. त्यानंतर विधान परिषद आणि राज्यसभेसाठी 30 वर्ष, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपालासाठी 35 वर्ष वयोमर्यादा आहे. आता 23वा आपला प्रश्न, खालील विधान विचारात घ्या आणि कोणतं बरोबर आहे हे विचारले. पहिला आहे की महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना एप्रिल 1994 मध्ये झाली. यास मागेच बघितलं 26 एप्रिल 1994 ची स्थापना आहे. पहिलं विधान बरोबर. दुसरं आहे की राज्य विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे हे राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य कार्य आहे. मित्रांनो राज्य निवडणूक आयोगाचं काम नाहीये राज्य विधानसभेच्या निवडणुका घेणं, ते कुणाचं आहे? राष्ट्रीय निवडणूक आयोगाचं. बघा महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना 26 एप्रिल 1994 ची आहे. दर्जा घटनात्मक दर्जा आहे कलम 243 झेड ए ते 243 के नुसार. आणि नेमणूक राज्यपालाद्वारे होते. आता लक्ष द्या, एकदम सविस्तर माहिती या ठिकाणी निवडणूक आयुक्त यांच्याबद्दल दिलेली आहे. बघा निवडणूक आयुक्त, मित्रांनो निवडणूक आयुक्ताची नेमणूक राज्यपाल करतात. आपण महाराष्ट्र राज्य निर्वाचन आयोगाबद्दल बघतोय त्यामुळे हे लक्षात ठेवा. पण पदमुक्ती राष्ट्रपतीद्वारे होते, हे ट्विस्ट आहे, लक्षात ठेवा. शपथ राज्यपालांना देतात. कार्यकाल 5 वर्षाचा असतो. दर्जा जो आहे राज्याच्या मुख्य सचिव किंवा प्रधान सचिवाप्रमाणे असतो. राजीनामा राज्यपालाकडे देतात. आणि मुख्य ऑफिस मुंबईला आहे. कार्य काय आहे तर स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामीण व नागरी यांची निवडणुका घेणं. राज्य निवडणूक आयुक्त मध्ये बघा पहिले राज्य निवडणूक आयुक्त त्या ठिकाणी देना चौधरी होते. आणि आता 6वे त्या ठिकाणी UPS मदान आहेत. मित्रांनो श्री UPS मदान जे आहेत राज्याचे मुख्य सचिव देखील राहिले होते आणि MMRDA आयुक्त व म्हाडाचे CEO म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. भारतीय निवडणूक आयोग जर बघितला आपण तर मित्रांनो भारतीय निवडणूक आयोग कलम 324 नुसार स्थापना आहे आणि याच्यावरती राज्यसेवा पूर्वला प्रश्न होता. आता जी 2024 ची झाली त्याच्यावरती त्या ठिकाणी सरळ कलमावरती प्रश्न विचारला होता. मित्रांनो 324 नुसार जो भारतीय निर्वाचन आयोग आहे, भारतीय निवडणूक आयोग आहे, तर त्यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुका त्या ठिकाणी घेतल्या जातात. आता महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाबद्दल जर बघितलं तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने 2010 पासून सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रल पार्टिसिपेशन हा कार्यक्रम 2 टप्प्यामध्ये सुरू केलेला आहे. 2010-13 आणि 13-18 या पद्धतीने. उद्देश काय होता तर महिला मतदारांची संख्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये असावी आणि प्रत्येक नागरिकाची मतदार म्हणून नोंद झाली पाहिजे. टार्गेट समूह तृतीयपंथी, ठाण्यातून
ऊसतोड कामगार बीड आणि बीडी कामगार. मित्रांनो, मतदार व्हा अभियान 2011चं लोकांचा निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग वाढवण्यासाठी राबवलं गेलं होतं. याची माहिती आपण मागे सुद्धा बघितली. आता आपला 24वा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधनं कोणती? आता मित्रांनो, त्यामध्ये पहिला आहे घरपट्टी, पाणीपट्टी आणि यात्रा कर ही ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधनं आहेत. तर बरोबर. गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील 30% वाटा ग्रामपंचायतीला मिळतो का? तर हे पण बरोबर. आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासन त्यांना अनुदान देतं, हे पण बरोबर. मित्रांनो, उत्पन्नाची साधनं बघताना ग्रामपंचायतीबद्दल अगोदर बघू. मित्रांनो, ग्रामपंचायतीमध्ये जमीन महसूल अनुदान 30% राज्य शासनाकडून, जिल्हा परिषदेकडून कर्ज, ग्रामीण पाणी पुरवठा निधी, जिल्हा ग्राम विकास निधी, ग्रामपंचायतीची कर आकारणी, पाणीपट्टी, घरपट्टी, यात्रा कर, व्यवसाय कर इत्यादी या ठिकाणी येतात. नंतर पंचायत समितीमध्ये बघितलं तर पंचायत समितीला आर्थिक उत्पन्नाची स्वतःची स्वतंत्र साधने नाहीत, तर ती पूर्णपणे जिल्हा परिषद व राज्य शासनावर अवलंबून असते, हे लक्षात ठेवा. आणि जिल्हा परिषदेमध्ये बघितलं तर राज्य शासनाकडून मिळणारं अनुदान, बँकेतील गुंतवणुकीवरील व्याज आणि देणग्या व बक्षिसे सोबत कर व फी, यात्रा कर, जमिनी व इमारतीवरील कर, पाणीपट्टी आणि बाजार कर हे त्या ठिकाणी येतील. मित्रांनो, ग्रामपंचायतीतील करांचे किमान व कमाल दर राज्य शासनाकडून निश्चित केले जातात, हे सुद्धा लक्षात ठेवा. आता काही इतर माहिती आपण बघूयात. मित्रांनो, ग्रामपंचायतीला कर्ज जिल्हा परिषद त्या ठिकाणी मंजूर करू शकते. बघा, ग्रामपंचायत जी आहे त्या ग्रामपंचायतीला कर्ज ही जिल्हा परिषद मंजूर करू शकते, तर अनुदानास मान्यता पंचायत समिती देते. बीडीओ पंचायत समितीचे अंदाजपत्रक तयार करते. सीईओ हे जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करतात आणि स्थायी समितीत सादर करतात. जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या उत्पन्नापैकी 20% रक्कम समाज कल्याण विभाग आणि 10% रक्कम महिला बालकल्याणाकरिता त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं, आणि हे जिल्हा परिषदेवरती बंधनकारक आहे. तर अपंगाकरिता 3% राखीव. लक्ष द्या, जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या उत्पन्नापैकी 20% रक्कम कशाला? समाज कल्याण विभागाला, 10% महिला आणि बालकल्याणाकरिता आणि 3% अपंगाकरिता. सरपंच दरवर्षी 28 फेब्रुवारीपर्यंत त्या ठिकाणी ग्रामपंचायतीचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करून ग्रामपंचायतीला सादर करतो. कधीपर्यंत? 28 फेब्रुवारीपर्यंत. आता आपला 25वा प्रश्न, 73व्या घटनादुरुस्तीमधील तरतुदी आणि कलम यांची त्या ठिकाणी जुळणी करा. बघा, मागे म्हणजे हा प्रश्न पुढे रिपीट झालेला आहे. याच्यामध्ये सुद्धा आपण पुढे आता मागच्या स्लाइडमध्येच बघितला होता, मे बी पहिल्या लेक्चरमध्ये बघितला होता का? त्या ठिकाणी जोड्या लावायला प्रश्न होता बघा कलमाच्या. तर या ठिकाणी बघा, पर्याप्त अधिकारांसह ग्रामसभेची स्थापना, कलम 243A मध्ये ग्रामसभेची स्थापना आहे. हे आपण कितीतरी वेळेस बघितलं. तर मित्रांनो, पहिल्याचं उत्तर जर आपण 3 म्हटलं तर या ठिकाणी पहिलंच ऑप्शन या ठिकाणी बरोबर येईल. आता खाली हा चार्ट जो आहे हा लक्षात घ्या. 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीच्या तुलनात्मक तरतुदी आपण आता या ठिकाणी बघू. तर मित्रांनो, 73वी घटनादुरुस्तीची तरतूद कलम 243A पासून कलम 243O पर्यंत आहे, आणि 74व्या घटनादुरुस्तीचं कुठून आहे तर 243P पासून 243ZG पर्यंत. आता बघा, ग्रामसभेला घटनात्मक दर्जा 73व्या घटनादुरुस्तीनुसार कलम 243A आहे, तर इकडे 243Q आहे, नगरपालिकेची स्थापना. आणि इकडे बघा, कलम 243B मध्ये त्रिस्तरीय पंचायत राज संस्थेची तरतूद आहे. 243C मध्ये रचना आहे, इकडे 243R मध्ये रचना आहे, इकडे 243D मध्ये त्या ठिकाणी राखीव जागांची तरतूद आहे. तर 74व्या घटनादुरुस्तीनुसार 243T नुसार त्या ठिकाणी राखीव जागांची तरतूद आहे. मित्रांनो, हे तुम्ही वाचून घ्या. हा चार्ट जो आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा, आणि फक्त 73व्या घटनादुरुस्तीनुसार कशी रचना आहे, केंद्र राज्य निवडणूक आयोग असेल, हिशोब आणि ऑडिट असेल, वित्त आयोग असेल, तर 74व्या घटनादुरुस्तीनुसार त्याचं कलम थोडंसं तुलनात्मक आहे. थोडंसं रिव्हिजन करा, तुम्हाला लक्षात राहील. 2-3 वेळेस त्याची चांगली रिव्हिजन द्या. आता बघा, आपला 26वा प्रश्न, पंचायत राज्याच्या क्षेत्रात 73व्या घटनादुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणती तरतूद सुचवलेली नाही असं विचारले. पहिला आहे की महिला उमेदवारांना सर्व स्तरांवर 1/3 आरक्षण, हे बरोबर, मागेच बघितलं आपण. आणि मित्रांनो, राज्याने वित्त आयोगाची स्थापना करावी, हे सुद्धा बरोबर. आणि अनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना जर 2 पेक्षा जास्त अपत्य असतील तर ते आपल्या पदावर राहण्यास अपात्र ठरतील, हे चुकीचं आहे. मित्रांनो, आता लक्ष द्या, 73व्या घटनादुरुस्तीनुसार सर्व राज्यांना अनिवार्य असणाऱ्या तरतुदी कोणत्या आणि सर्व राज्यांना ऐच्छिक असणाऱ्या तरतुदी कोणत्या? अनिवार्य म्हणजे काय? बंधनकारकच आहेत. बघा, आता 73व्या घटनादुरुस्तीनुसार सर्व राज्यांना ग्रामसभेची स्थापना अनिवार्य आहे. सर्व स्तरांवरती महिलांना 33% आरक्षण, पण नंतर काही राज्यांनी 50% आरक्षण दिलं. राज्य वित्त आयोग व राज्य निवडणूक आयोग स्थापन करावं. सर्व स्तरावर SC व ST ला आरक्षण. निवडणुकीसाठी किमान वय 21 वर्ष.
3 स्तरावर पंचायती, 3 स्तरावर सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणूक पद्धत आणि पंचायतीचा कालावधी 5 वर्ष व मुदतपूर्व विसर्जित झाल्यास 6 महिन्यांच्या आत निवडणूक घेणं बंधनकारक. आणि ऐच्छिक असणाऱ्या तरतुदी कोणत्या? तर पंचायतीमध्ये ओबीसींना आरक्षण देणं, विधानसभा आणि संसद सदस्यांना पंचायतीमध्ये सदस्यत्व देणं, आर्थिक अधिकार प्रदान करणं, पंचायतींना अधिकार प्रदान करणं आणि महाराष्ट्र सरकारने कायद्याद्वारे तरतूद केली आहे की 12 ऑक्टोबर 2001 नंतर तिसरे अपत्य नसावे असल्यास अपात्र ठरतो. कधी तरतूद केली? 12 ऑक्टोबर 2001 ला. तिसरा अपत्य असेल तर तो अपात्र ठरेल. पण वरती आपल्याला प्रश्नामध्ये 2च अपत्य आहे असं दिलं होतं, म्हणून ते त्या ठिकाणी विधान चुकीचं होतं. आता बघा, आपला 27वा प्रश्न, खालीलपैकी कोणती विधानं बरोबर नाहीत. आता त्यामध्ये आपल्याला किती विधानं दिलेली आहेत? 5 विधानं दिलेली आहेत. आता त्यामध्ये पहिलं आहे, ग्रामसेवकाची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून होते, तर हे बरोबर. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो, हे सुद्धा बरोबर. कोणतं बरोबर नाही हे विचारलंय. क आहे, ग्रामसेवक हा ग्रामसभेचा सचिव म्हणूनही काम करतो, हे सुद्धा बरोबर. ड आहे, त्याचे वेतन ग्रामपंचायतीकडून त्या ठिकाणी दिले जाते. मित्रांनो, हे चुकीचं आहे. त्याचं वेतन हे जिल्हा निधीतून त्या ठिकाणी दिलं जातं, ग्रामपंचायतीतून नाही, म्हणून ड चुकीचं. आणि ई आहे, तो ग्रामपंचायतीचा नोकर असतो. आता बघा, त्या ठिकाणी ड आणि ई चुकीचं म्हटलं तर चौथा ऑप्शन बरोबर येईल. आता मित्रांनो, ग्रामसेवकाबद्दल माहिती घेऊ. मित्रांनो, ग्रामसेवक ग्रामपंचायत आणि ग्रामसभेचा सचिव म्हणजे ग्रामसेवक होय. त्याची नेमणूक सीईओ करतात. वेतन जिल्हा निधीतून दिलं जातं. ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज पाहण्याचं तो काम करतो. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 60 नुसार प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक ग्रामसेवक असतो. 1958च्या अधिनियमानुसार कलम 60 आहे, हे लक्षात ठेवा. जिल्हा परिषदेतील ग्रामविकास खात्याचा वर्ग 3चा तो नोकर असतो. आणि ग्रामविकास त्या ठिकाणी ग्रामसेवकास बालविवाह प्रतिबंधक अधिकारी असं म्हणतात. नेमणूक विचारल्यास सीईओ, तर निवड विचारलं तर जिल्हा निवड समिती असं उत्तर द्यायचं. कार्यकाळ 60 वर्षापर्यंत आहे. 2017 पासून राजीनामा किंवा बढतर्फी सीईओ कडे देणार. महाराष्ट्रातील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र गारगोटी कोल्हापूरला, अमरावतीमध्ये आहे, जालन्याला आहे, परभणी, बुलढाणा, त्यानंतर ठाण्यामध्ये कोसबाड या ठिकाणी, पुण्यामध्ये मांजरी आणि चंद्रपूरमध्ये सिंदेवाडी. मित्रांनो, रजा किरकोळ बीडीओ तर अर्जित रजा सीईओ देतो. आणि ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख म्हणूनही कार्य करतो. ग्रामपंचायतीच्या विकास योजना कार्यान्वित करतो. हे सगळे कामं कुणाचे आहेत? ग्रामसेवकाचे आहेत. हे तुम्ही आवर्जून लक्षात ठेवायचे आहेत. आता आपला 28वा प्रश्न बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकाराधिकार उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जे निवडणुका होतात त्यामध्ये मतदारांसाठी नोटाचा जो ऑप्शन आहे ते लागू करणारं पहिलं राज्य विचारले तर त्याचं उत्तर आहे त्या ठिकाणी महाराष्ट्र. मित्रांनो, नोटा त्या ठिकाणी नॉन ऑफ द अबोव जे ऑप्शन आहे, नोटा पर्याय उपलब्ध करून देणारा भारत हा 18वा त्या ठिकाणी देश आहे. जगात सर्वप्रथम वापर अमेरिका या ठिकाणी झाला होता 1976 ला. निवडणुकीत एकही उमेदवार नको असेल तर हा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी पीपल्स युनियन ऑफ सिव्हिल लॅबोरेटरीज त्या ठिकाणी PUCL या अशासकीय संघटनेने सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. 27 सप्टेंबर 2013 रोजी सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर निर्णय देताना मतदारांकरिता नोटा उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला. त्यानुसार सर्वप्रथम कोठे आणि केव्हा तर विधानसभेमध्ये छत्तीसगडला 2013 ला, लोकसभेमध्ये 2014 त्या ठिकाणी 14च्या निवडणुकीत आणि सर्वप्रथम नंदुरबार, धुळे, अकोला या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी नोटाचा वापर करणारे महाराष्ट्र डिसेंबर 2013 मध्ये हे पहिलं राज्य ठरलं होतं. मित्रांनो, नोटाचे चिन्ह मतपेटीवर काळ्या रंगाची फुली कोणी तयार केले? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अहमदाबादनं. एकूण वापर 1.04%. मित्रांनो, 17व्या लोकसभेमध्ये जी 2019 ला झाली, नोटाचा सर्वाधिक वापर हा बिहारमध्ये झालेला आहे. बिहार राज्यात 8.17 लाख लोकांनी आणि त्या ठिकाणी 2% असे लक्षात ठेवा. जर तुम्हाला 8.17 लाख लक्षात नाही राहिलं तरी 2% बिहारमध्ये त्या ठिकाणी वापर झाला होता. तर मित्रांनो, आता 18वी लोकसभा जी आहे त्यामध्ये मग तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागेल की आताची जी निवडणूक झाली त्यामध्ये मग त्या ठिकाणी नोटा सगळ्यात जास्त कुठे वापरल्या गेलं, सगळ्यात कमी वापर कुठे झाला, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. बघा, व्हीव्हीपॅटचा भारतात सर्वप्रथम वापर 2013 ला नागालँडमध्ये नोक्सेन विधानसभा मतदारसंघात, पण स्थानिक स्वराज्य संस्थेत व्हीव्हीपॅटचा वापर करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले. सप्टेंबर 2017 मध्ये नांदेड, वाघा, मनपा. मित्रांनो, ईव्हीएमचा पहिला वापर केरळमध्ये 1982 ला झाला.
सर्व मतदारसंघात वापरणारे पहिले राज्य गोवा 1999 आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सर्वप्रथम वापर छत्तीसगडला झाला. निवडणूक त्या ठिकाणी विषयक समित्या जर बघितल्या तर निवडणूक विषयक समित्यांमध्ये तारकुंडे समिती 1974, मधु दंडवते त्या ठिकाणी डिसेंबर 1983 ची, इंद्रजित गुप्ता समिती 1998, SS शकधर समिती 1977, दिनेश गोस्वामी 1990, TS कृष्णमूर्ती 2004, RK त्रिवेदी 1983, TN शेषन समिती 1992. खालीलपैकी कोणत्या निवडणूक विषयक समित्या आहे कोणत्या नाही असा प्रश्न आला तर म्हणजे तुम्ही वाचून जा. आता बघा 29वा प्रश्न, ग्रामपंचायतीच्या सरपंचाबाबतच्या खालील विधानांचा विचार करा आणि कोणतं विधान बरोबर आहे हे विचारले. पहिला आहे की तो ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो, तर हे बरोबर. ग्रामपंचायतीच्या बैठकी बोलावतो आणि अध्यक्षस्थान भूषवतो, हे सुद्धा बरोबर. ग्रामपंचायतीच्या ठरावांची आणि निर्णयांची अंमलबजावणी करतो का, तर हे पण बरोबर. आणि अकार्यक्षमता, अयोग्य वर्तन आणि भ्रष्टाचार या कारणावरून जिल्हा परिषदेची स्थायी समिती त्याला पदभ्रष्ट करू शकते, तर हे चुकीचं आहे मात्र. आता बघा सरपंच जो आहे मित्रांनो त्याचं कार्य आहे ग्रामसभा किंवा ग्रामपंचायत जे आहे त्याला त्याच्या बैठकी बोलवणं आणि अध्यक्षस्थान भूषवणं, ग्रामपंचायतीमध्ये हंगामी कर्मचारी नेमणं, ग्रामपंचायतीचे बँक खाते, सरपंच आणि ग्रामसेवक संयुक्त खाते असते. आता जुलै 2022 पासून थेट सरपंचाला अतिरिक्त अधिकार, ग्रामपंचायत सभेच्या कार्यसूचीत अंतिम मान्यता देणं, ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करणं आणि ग्रामपंचायतीशी चर्चा करून योजना राबवणं, इतर अधिकार वापरणं हे कामं असतात एका सरपंचाचे. आता मित्रांनो 30वा आपला प्रश्न आहे की ग्रामसभेसंबंधित खालील विधानांचा विचार करा. आपल्याला विचारले कोणतं विधान त्या ठिकाणी बरोबर आहे. तर मित्रांनो पहिला आहे की तो पंचायती राज्यातील सर्वात कनिष्ठ स्तर आहे का, तर बरोबर. 73व्या घटनादुरुस्तीने तिला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आहे का, तर हे पण बरोबर. ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या सर्व पात्र मतदारांचा समावेश असतो, हे पण बरोबर आहे. आणि ड आहे की वित्तीय वर्षामध्ये ग्रामसभेच्या 4 बैठका घ्याव्या लागतात, हे सुद्धा बरोबर. मित्रांनो चारही विधानं त्या ठिकाणी बरोबर आहेत. तरी एकदा आता डिटेलमध्ये समजून घ्या. बघा ग्रामसभेबाबत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 6 मध्ये ग्रामसभेची तरतूद आहे. परंतु घटनेत 73वी घटनादुरुस्ती 1992 नुसार कलम 243A कलमानुसार ग्रामसभेला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला. हिला लोकशाहीची शेवटची कडी त्या ठिकाणी किंवा सर्वात कनिष्ठ स्तर म्हटलं जातं. ग्रामसभेत ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व प्रौढ 18 वर्षावरील नागरिकांचा समावेश होतो. ग्रामसभेचा अध्यक्ष हा सरपंच असतो. गणपुर्ती मित्रांनो गावातील एकूण लोकसंख्येच्या 15% किंवा 100 इतकी असते. परंतु आदिवासी भागात असेल तर गावातील एकूण लोकसंख्येच्या त्या ठिकाणी 25% लोक ग्रामसभेला हजर असणं आवश्यक आहे. बघा गावातील एकूण लोकसंख्येच्या 15% किंवा 100 इतकी असते गणपुर्ती, पण जर आदिवासी भाग म्हटलं तर त्या ठिकाणी 25% लोक ग्रामसभेला हजर राहणं आवश्यक आहे. बैठका मित्रांनो 73वी घटनादुरुस्तीनुसार 6 बैठका घेणं बंधनकारक होतं. मग 2012 पासून 4 बैठका त्या ठिकाणी तरतूद चेंज केली आणि 2018 पासून आता 2 ऑक्टोबरची बैठक रद्द करून ती आर्थिक वर्ष अगोदर घेतली जाईल. महिलांची ग्रामसभा घेणारे महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य आहे आणि महाराष्ट्र शासनाने 2011 हे वर्ष ग्रामसभा वर्ष म्हणून साजरं सुद्धा केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आता मित्रांनो आपला 31वा प्रश्न योग्य जोड्या जुळवा आणि त्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा कलम वगैरे दिलेला आहे आणि समोर काही गोष्टी दिलेल्या आहेत. तर मित्रांनो आपल्याला कलम 40 हे ग्रामपंचायतीचं संघटन आहे हे माहिती आहे बरोबर. मग बीचं उत्तर जर 1 म्हटलं तर असे या ठिकाणी 3 ऑप्शन आहेत. तिसरा आपल्या एलिमिनेट होईल, पहिला दुसरा चौथा आहे. आता बघा जर तुम्हाला पहिल्याचं उत्तर माहित असेल सरपंच, तर मित्रांनो सरपंच हा ग्रामसभेचा अध्यक्ष असतो, म्हणजे पहिल्याचं 3 आणि या ठिकाणी 3 अशा ऑप्शन आहेत ज्यामध्ये पहिल्याचं 3 आहे. बघा तरी एकदा आता तुम्ही खाली ऑप्शनकडे न जाता एकदा समजून मी सांगेल. सरपंच ग्रामसभेचा अध्यक्ष असतो, पहिल्याचं 3. कलम 40 ग्रामपंचायतीचं संघटन. कलम 243 त्या ठिकाणी कलम 243 काय आहे ग्रामसभेची व्याख्या आणि उपसरपंच डी जे आहे सरपंचाच्या अनुपस्थितीमध्ये ग्रामपंचायतीच्या बैठकीचा अध्यक्ष. एकदम सोपा प्रश्न होता, त्याचं स्पष्टीकरण आपल्याला नेक्स्ट स्लाइडमध्ये दिलेलं आहे. बघा कलम 40 मार्गदर्शक तत्व आहे, त्यात ग्रामपंचायतीच्या स्थापनेची तरतूद आहे. सरपंच व ग्रामसभा यांच्याबाबत आपण यापूर्वी माहिती घेतलेली आहे. या ठिकाणी सरपंचाबाबत आपण बघू. बघा उपसरपंच सरपंचांना राजीनामा देतो. उपसरपंच हा सरपंचाच्या गैरहजेरीमध्ये सरपंच म्हणून कार्य करतो, पण त्याला त्यावेळी सरपंचाचे काढलेला बघा सरपंचाने काढलेला कोणताही आदेश रद्द बादल करता येत नाही. सरपंच किंवा उपसरपंच यांना निलंबित करण्याची तरतूद महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा 1958 मधून वगळलेली आहे. म्हणजे सध्या सरपंच आणि उपसरपंच यांना निलंबितच करता येत नाही, हे लक्षात ठेवा. मागे एक आपल्याला विधान दिलं होतं बघा, ते चुकीचं होतं. त्यानंतर 32वा आपला प्रश्न आहे की महाराष्ट्र शासनाने 1984 या वर्षी अशासाठी प्राचार्य PB पाटील समिती नेमली होती.
तर मित्रांनो ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय आणि आर्थिक बाबीच्या संबंधी पीबी पाटील समिती होती, म्हणून दुसरं ऑप्शन त्या ठिकाणी बरोबर असेल. बघा पुन्हा एकदा मागच्या स्लाइडमध्ये आपण प्राचार्य पीबी पाटील यांच्याबद्दल एकदम डिटेल बघितलं होतं, ही समिती कशाची होती वगैरे ह्या गोष्टी बघितल्या, पण पुन्हा एकदा समजून घ्या. महाराष्ट्र पंचायत राज पुनर्विलोकन समिती स्थापना 18 जून 1984 ची आहे. 1986 ला त्यांनी अहवाल दिला. कशासाठी स्थापन होती तर ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय आणि आर्थिक बाबीच्या संबंधीशी होती. त्या ठिकाणी शिफारशी जर बघितल्या तर सरपंचाची थेट निवड करा, महिला आणि बाल कल्याण समिती स्थापन करणे, जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्र्याचा दर्जा देण्यात यावा असं पीबी पाटील समितीने सांगितलं आणि महाराष्ट्रामध्ये 1995 ते लागू झालं. चौथा आहे की सरपंचाचा कार्यकाल हा 5 वर्ष असावा. झेडपी वर MLA व MP यांना प्रतिनिधित्व नको. ग्रामसभा वर्षातून 4 वेळा घेण्यात याव्यात आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमांचे एकत्रीकरण करावे. ह्या सगळ्या गोष्टी पीबी पाटील समितीमध्ये होत्या. या शिफारशी लक्षात ठेवा. ती समिती कधीची आहे आणि अहवाल कधी दिला ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा. आता आपला 33वा प्रश्न, खालील विधानांचा विचार करा आणि कोणतं बरोबर आहे ते विचारले. मित्रांनो पहिला आहे की महाराष्ट्रातील ग्रामपंचायत सरपंच पदाचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो, तर हे बरोबर. आणि दुसरं आहे की महाराष्ट्रातील ग्रामपंचायत उपसरपंच पदाचं आरक्षण असते, हे चुकीचं आहे. पहिलं फक्त बरोबर आहे, फक्त दुसरा ऑप्शन बरोबर असेल. मित्रांनो कार्यकाल जर आपण बघितला तर सरपंचाचा 5 वर्ष आहे, पंचायत समितीच्या सभापतीचा 2.5 वर्ष आणि जिल्हा परिषद अध्यक्षाचा पण 2.5 वर्षाचा आहे. सरपंच पदासाठी जागा आरक्षित असते, पण उपसरपंच पदाला आरक्षण नसतं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपला 34वा प्रश्न आहे बघा. महाराष्ट्रातील बहुतांश खेड्यात ग्रामसभा यशस्वी न होण्याची कारणं कोणती. आता त्याची भरपूर कारणं आहेत. जसं पहिलं आहे सरपंचाची उदासीनता, ग्रामपंचायत सदस्यांची अनिच्छा किंवा लोकांची निरक्षरता, हे सगळेच त्या ठिकाणी कारणं आहेत. मित्रांनो ग्रामसभा यशस्वी न होण्याची कारणं राज्य सरकारचा अधिक सहभाग आहे, सरपंचाची उदासीनता, लोकांची निरक्षरता आणि ग्रामपंचायत सदस्यांची अनिच्छा, हे सगळेच कारण त्या ठिकाणी वरीलपैकी सर्व बरोबर येईल. आता आपला बघा 35वा प्रश्न की पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या 2 राज्यांनी केला. तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे राजस्थान आणि आंध्र प्रदेश. पंचायत राजचा सर्वप्रथम वापर जर आपण बघायला गेलो तर मित्रांनो राजस्थान बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशी अन्वये 2 ऑक्टोबर 1959 रोजी राजस्थानमधील नागौर या ठिकाणी पंडित नेहरूंच्या हस्ते पहिली ग्रामपंचायत त्या ठिकाणी स्थापन करण्यात आली. दुसरं पंडित नेहरूंच्या हस्ते आंध्र प्रदेश 11 ऑक्टोबर 1959 ला. आणि दुसरं आहे मग आंध्र प्रदेश, नंतर 3 आहे आसाम, नंतर मद्रास, कर्नाटक, ओडिशा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र 9 आहे. 73व्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य मध्य प्रदेश आहे. अशोक मेहता समितीच्या शिफारशीनुसार पहिली द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था निर्माण करण्यासाठी सर्वप्रथम 1984 मध्ये कर्नाटकात अस्तित्वात आली. बघा पंचायत राजचा सर्वप्रथम वापर म्हटलं तर राजस्थान, 73व्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी करणारं देशातील पहिलं राज्य म्हटलं तर मध्य प्रदेश आणि अशोक मेहता समितीच्या शिफारशीनुसार पहिली द्विस्तरीय पंचायत व्यवस्था म्हटलं तर त्या ठिकाणी कर्नाटक, हे लक्षात ठेवा. आता आपला 36वा आपला प्रश्न आहे बघा की पंचायत राज प्रोत्साहन आणि उत्तरदायित्व योजनेअंतर्गत 2013 ला प्रथम क्रमांकाचा त्या ठिकाणी क्युम्युलेटिव्ह काय दिलंय बघा स्ट्रेंथनिंग इंडेक्स जो आहे तो अवॉर्ड कोणत्या राज्याला प्राप्त झाला, तर मित्रांनो ते आहे महाराष्ट्र राज्य. तर मित्रांनो हा अवॉर्ड जो आहे 2013 नुसार महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ ह्या 3 राज्यांना राष्ट्रीय पंचायत राज अवॉर्ड 2023. तर या ठिकाणी खंडोबाची वाडी, पळूस, सातारा, महाराष्ट्र या ठिकाणी मिळालेला आहे आणि हेल्दी पंचायत म्हणून गौतमपूर, तेलंगणा यांना मिळालेला आहे. नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार 2023 चे बघितले तर बेस्ट ग्रामपंचायत पुरस्कार दिलेला आहे मिझोरम मधला नगोपाला, नंतर बेस्ट पंचायत समिती ओडिशा मधला हिंजिलकट, त्यानंतर बेस्ट जिल्हा परिषद ओडिशामध्ये गंजम, या ठिकाणी सगळे नावं दिलेली आहेत, ते तुम्ही वाचून घ्या. बघा ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार टिक्केकरवाडी, जुन्नर, पुणे आणि कार्बन न्यूट्रल विशेष पंचायत पुरस्कार जो आहे तो या ठिकाणी मीनांगदी जे आहे केरळमध्ये त्यांना दिलेला आहे. तर हे पुरस्कार वगैरे वाचून घ्या. प्रश्न आपल्याला सहजासहजी करंट रिलेटेड याच्यामध्ये येऊ शकतो, त्यामुळे लक्ष ठेवा. बघा 37वा आपला प्रश्न आहे. ह्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण 37 आणि 38 हे 2च प्रश्न आता या ठिकाणी घेऊ आणि मग पंचायत राजचा आपला आणखी एक लास्ट 3रा पार्ट येईल. ते लेक्चर सुद्धा 35 ते 40 मिनिटाचं असेल आणि मग या 3 लेक्चर नंतर एक पुन्हा कंबाईन करून एक मॅरेथॉन लेक्चर पंचायत राजचं स्पेशली मी टाकून देईल. तर बघा आता आपला 37वा प्रश्न, पुढील विधानांपैकी कोणतं विधान योग्य आहे असं विचारलंय. पहिला आहे की मतदारांना नोटा पर्याप्त पर्याय देणारे महाराष्ट्र हे दुसरं राज्य आहे का, तर नाही, महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे, आपण मागेच बघितलं. आणि दुसरं आहे
नुकत्याच झालेल्या 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील गडचिरोली मतदारसंघात सर्वात जास्त संख्येने नोटा हा पर्याय नोंदवला गेला, तर दुसरं बरोबर आहे. मित्रांनो, 2014 मध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये नोटाचा 24,488 लोकांनी वापर केला होता. मग आता हा प्रश्न आलाय, तर आपल्याला आता लोकसभेची निवडणूक झाली आहे, विधानसभेची झाली आहे, तर त्यामध्ये कोणत्या ठिकाणी जास्त वापर झाला, कोणत्या ठिकाणी कमी झाला, सगळ्यात मताधिक्यानं कोण निवडून आलंय, सगळ्यात कमी मताधिक्याने कोण निवडून आले, ह्या गोष्टी तुम्ही वाचून घ्यायच्या आहेत. नंतर आपला 38वा प्रश्न आणि आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया. सर्वसाधारणपणे ग्रामपंचायतच्या एकूण 17 विषय समित्या आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न जो होता तो रद्द झाला होता. या ठिकाणी प्रश्नात योग्य आणि अयोग्य असं काही दिलंच नाहीये, म्हणून या ठिकाणी हा प्रश्न रद्द झाला होता. बघा ना, डायरेक्टली आपल्याला विधानच दिलेले, पण त्याच्यातलं योग्य सांगायचे अयोग्य सांगायचे असं काही दिलेलं नव्हतं, म्हणून या ठिकाणी हा प्रश्न रद्द झालेला आहे. तर आय होप की तुम्हाला ही लेक्चर सिरीज आवडत असेल. मित्रांनो, जर याचा फायदा होत असेल तर नक्कीच चॅनलला त्या ठिकाणी आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला या फ्री ऑफ कॉस्ट लेक्चरचा फायदा होईल. आणि कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये माझ्या पर्सनल इंस्टाग्राम अकाउंटची आयडी आहे, तिथे जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता. प्रत्येकाचा डाऊट मी त्या ठिकाणी क्लिअर करण्याचा प्रयत्न करत असते. आणि आपल्या सोबतच आपलं जे व्हॉट्सअप चॅनल आहे एमपीसी विश्व, ते सुद्धा तुम्ही जॉईन करायला विसरू नका. इथून पुढे काही बॅचेस वगैरे असतील तर त्याच्या इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या चॅनलवरती मिळतील. तर आज आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल एमपीएससी विश्ववरती. तर मित्रांनो, आपण कंबाईंड पीवायक्यू अनालिसिसची एक रिव्हिजन सिरीज सुरू केली होती. त्यामध्ये आपण जीएसचे जे 5 सब्जेक्ट आहेत, त्यामध्ये आयोगाने 2011 पासून तर 2023 पर्यंत जेवढे काही पूर्व परीक्षेला विचारलेले प्रश्न आहे, तो प्रत्येक प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण या पद्धतीने ही सिरीज होती. आणि मित्रांनो, जवळजवळ आपण सगळेच विषय या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. आपला सायन्स आणि या ठिकाणी फक्त पंचायत राज आणि इंडियन जॉग्राफीचे लेक्चर काही बाकी आहेत. पंचायत राजचं हे लास्ट लेक्चर. तर बघा मित्रांनो, जर चॅनलच्या तुम्ही जर फर्स्ट टाइम हा व्हिडिओ क्लिक केला असेल आपल्या चॅनलवरती, तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती सुद्धा नक्की प्रेस करा, जेणेकरून जेवढं काही इथून पुढे फ्री ऑफ कॉस्ट क्वालिटी कंटेंट येणार आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आणि सोबतच काही डाऊट असेल तर चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये माझ्या पर्सनल इंस्टाग्राम अकाउंटची आयडी आहे, तिथे जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता, तुमचे डाऊट जे आहेत ते विचारू शकता. प्रत्येकाला त्या ठिकाणी रिप्लाय जो आहे तुम्ही करत असते. आणि सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल जे आहे एमपीसी विश्व, ते सुद्धा जॉईन करायला विसरू नका. तर बघा मित्रांनो, आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जर तुम्ही गेलात तर 5 जीएसच्या सब्जेक्टच्या 5 प्लेलिस्ट आहेत आणि सगळे लेक्चर तुम्हाला त्या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट बघायला मिळणार आहेत. तर आता तुमचा थोडा वेळ न घेता आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. मित्रांनो, पंचायत राज या टॉपिकवरती अगोदर 2 पार्ट मी अपलोड केलेले आहेत. पहिला आणि दुसरा पार्ट बघितला नसेल तर तो बघा. त्यामध्ये पहिले 38 प्रश्न आपण कव्हर केले आहेत. आणि आजचा आपला तिसरा पार्ट, या तिसऱ्या पार्टमध्ये पंचायत राज या ठिकाणी संपेल. आणि मग एक मॅरेथॉन लेक्चर येईल, म्हणजे सगळं कंबाईन त्या ठिकाणी करून, तर ते सुद्धा तुम्ही बघायला विसरू नका. तर बघा मित्रांनो, रिव्हिजनसाठी बेस्ट सिरीज ही असणार आहे. तर आपला 39वा प्रश्न, याच्या अगोदरचे लेक्चर बघितले नसेल तर ते सुद्धा बघून घ्या. बघा, 39वा प्रश्न आहे की संविधानातील कोणत्या संविधान तरतुदीनुसार पंचायत समितीला वैधानिक दर्जा प्राप्त झाला? तर मित्रांनो, त्याचं उत्तर आहे 73वी संविधान दुरुस्ती. विचारलं कशाला आहे? पंचायत समितीला, म्हणून 73वी घटना दुरुस्ती येईल. बघा, पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा नेमका कसा मिळाला त्याची थोडीशी पार्श्वभूमी आपण बघू. मित्रांनो, LM सिंघवी समितीने 1986 मध्ये आपल्या अहवालामध्ये पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस केली होती. कोणत्या समितीने? LM सिंघवी समिती 1986. मित्रांनो, राजीव गांधी सरकारने सिंघवी समितीला अनुसरून त्या ठिकाणी घटनात्मक दर्जा देण्यासाठी 1989 मध्ये लोकसभेत 64वे आणि 65वे घटना दुरुस्ती विधेयक जे आहे ते सादर केले. लोकसभेत हे विधेयक 343 विरुद्ध त्या ठिकाणी 0 मतांनी त्या ठिकाणी काय झालेलं आहे, तर मतांनी मंजूर झालं होतं. परंतु राज्यसभे मात्र 3 मतांनी फेटाळलं गेलं. बघा, लोकसभेमध्ये चांगल्या 343 मतांनी काय झालं, मंजूर झालं. मात्र त्या ठिकाणी राज्यसभेमध्ये 3 मतांनी त्या ठिकाणी फेटाळलं गेलं. काँग्रेसला या सभागृहामध्ये बहुमत नव्हतं, म्हणून त्यामुळे प्रयत्न अयशस्वी झाला. नंतर मग व्हीपी सिंग यांचे प्रयत्न, 1989 मध्ये व्हीपी सिंग भारताचे पंतप्रधान झाले आणि त्यांनी पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्याचे विधेयक जे आहे ते संसदेत मांडले. परंतु सरकार पडल्यामुळे विधेयक लोप पावलं. आणि नंतर मग आले नरसिंहराव त्या ठिकाणी सरकार. मित्रांनो, PV नरसिंहराव पंतप्रधान पदावर विराजमान झाल्यावर त्यांनी 2 विधेयक संसदेमध्ये सादर केले. एक 72वी घटना दुरुस्ती 1991 ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आणि 73वी घटना दुरुस्ती विधेयक 1991 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित. विधेयकाला मंजुरी लोकसभेमध्ये 22 डिसेंबर 1992 आणि राज्यसभेमध्ये त्या ठिकाणी 23 डिसेंबर 1992 संमत केलं. त्यानंतर मग 17 घटक राज्यांनी संमती दिली, तर बिहार आणि पश्चिम बंगाल राज्यांनी विरोध दर्शवला.
कोणत्या राज्यांनी विरोध दर्शवला? बिहार आणि पश्चिम बंगालने. राष्ट्रपतीची मंजुरी 20 एप्रिल 1993, त्यानंतर याचं रूपांतर अनुक्रमे 73वी घटना दुरुस्ती कायदा 1992 आणि 74वी घटना दुरुस्ती कायदा 1992 मध्ये झाला. मित्रांनो, आपण पार्श्वभूमीमध्ये आपण त्या ठिकाणी एल एम सिंघवी समिती बघितली 1986ची, नंतर राजीव गांधी असेल, व्ही पी सिंग यांचं सरकार असेल 1989ला. पण त्या ठिकाणी अस्तित्वात कुणामुळे आली? नरसिंगराव सरकार जे होतं त्यांच्यामुळे 72वी आणि 73वी घटना दुरुस्ती 1992 त्या ठिकाणी 92 नुसार. बघा, अंमल 73वी घटना दुरुस्तीचा 24 एप्रिल 1993 पासून, तर 74वी घटना दुरुस्तीचा 1 जून 1993. ह्या तारखा लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न 24 एप्रिल या तारखेवरती प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे. तर 73वी घटना दुरुस्ती 24 एप्रिल 1993 आहे आणि त्या ठिकाणी 74वी 1 जून 1993 पासून. आता मित्रांनो, 40वा प्रश्न, ग्रामसेवकाच्या संदर्भातील योग्य विधाने निवडा. आता मागचे 2 लेक्चर बघितले असेल चांगले, तर त्यामध्ये आपण ग्रामसेवकाबद्दल भरपूर माहिती घेतली. त्यांचे अधिकार काय आहेत, काय कार्य वगैरे करतात, सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला योग्य विधान विचारले. तर पहिलं आहे की ते ग्रामपंचायतीचे दैनंदिन काम पार पाडतात. तर हे बरोबर. ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीचं दैनंदिन काम जे असतं ते पार पाडण्याचं काम करतात. आणि त्यांची नेमणूक राज्य शासनाकडून होते का रे? तर त्यांची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून होते. आपण बघितलं तर निवड जी आहे जिल्हा निवड समितीकडून होत असते. तर ब चुकीचा आहे. क आहे की ते ग्रामपंचायतीची महत्वाची कागदपत्र आणि हिशोब सांभाळतात. येस, आपण बघितलं होतं बघा, त्यांचं ग्रामपंचायतीचं दप्तर सांभाळण्याचं काम कोण करतं? ग्रामसेवक. म्हणजे त्याच्यामध्ये कागदपत्र, हिशोब वगैरे सगळ्या गोष्टी येतात. आणि ड आहे ते पंचायत समितीच्या सभांच्या नोंदी ठेवतात. तर हे मात्र चुकीचं. मित्रांनो, ग्रामपंचायत सभांच्या नोंदी कोण ठेवतं? तर पंचायत समितीचा बीडीओ जो आहे तो नोंदी ठेवत असतो, ग्रामसेवक नाही. त्यामुळे अ आणि कच बरोबर असेल, पर्याय नंबर 4. आता बघा, 41वा आपला प्रश्न, नकाराधिकार राईट टू रिजेक्ट म्हणजे काय? तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे आणि कोणतं असत्य आहे, चुकीचं कोणतं हे विचारले. तर बघा, पहिला आहे की मतदारांना सर्व उमेदवार नाकारण्याचा संपूर्ण हक्क असतो. नकाराधिकार म्हणजे काय विचारले? तर ऑफकोर्स मतदारांना काय असतं? सर्व उमेदवार नाकारण्याचा हक्क असतो. नोटाचं ऑप्शन असतं ना, त्या पद्धतीने. तर पहिलं विधान त्या ठिकाणी बरोबर आहे. असत्य आपल्याला विचारले. आता पहिलंच त्या ठिकाणी बरोबर म्हटलं तर पहिलं आणि त्या ठिकाणी दुसरं विधान जे आहे, म्हणजे पहिला आणि दुसरा ऑप्शन जो आहे तो एलिमिनेट होईल. एलिमिनेट मेथडने कधी पण जायचं. एलिमिनेशन मेथड वापरून तुम्ही लवकरात लवकर त्या ऑप्शन पर्यंत पोहोचता. जसं की पहिला आणि दुसरा एलिमिनेट होईल, कारण ते दोन्ही याच्यामध्ये अ ऑप्शन आहे आणि दोन्ही असत्य नाहीयेत. म्हणजे असत्य नाहीये, सत्य आहे. त्यामुळे पहिला दुसरा एलिमिनेट होईल. बघा, नंतर आहे ब, त्यामुळे निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्वांगीण बदल आणि सुधारणा होईल आणि राजकीय पक्षांना अस्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांना उभे करणे भाग पडेल. हे सुद्धा बरोबर. क आहे की मतदानाचा कायदेशीर अधिकार आहे, तर नकाराधिकार मूलभूत अधिकार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या मतानुसार. हे पण बरोबर. आणि ड आहे की त्यामुळे निवडणुकीमध्ये शुद्धता, पारदर्शकता आणि जिवंतपणा वाढेल. तर मित्रांनो, वरीलपैकी कोणतंही नाही हे उत्तर येईल. म्हणजे वरीलपैकी कोणतंही असत्य नाही असं उत्तर आहे 4 नंबरचा पर्याय. म्हणजे वरील सर्व विधानं कशा आहेत? बरोबर आहेत. आता बघा, 42वा प्रश्न, सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? तर मित्रांनो, विस्तार अधिकारी. आता सरपंच समिती काय याच्याबद्दल माहिती बघा. मित्रांनो, तरतूद जी आहे ती महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलमामध्ये 77A मध्ये त्याची तरतूद होती. प्रत्येक पंचायत समितीमध्ये एक असते. बघा, प्रत्येक पंचायत समितीमध्ये एक सरपंच समिती असते. लक्षात ठेवा. शिफारस जी आहे ती ल ना बोंगीरवार समितीने 1970ला केली होती. स्वरूप कसं आहे? सल्लागार स्वरूपाचं आहे. स्थापना प्रथम 1975 मध्ये झाली. पदसिद्ध अध्यक्ष, उपसभापती असतात आणि सचिव जे आहेत ते विस्तार अधिकारी असतात. सदस्यांचा कार्यकाल 1 वर्षाचा असतो. सदस्य सरपंच समितीमध्ये विकास गटातील 15 सरपंच किंवा गटातील एकूण सरपंचाच्या 1/5 यापैकी जी संख्या जास्त असेल तेवढे सरपंच सदस्य असतात. आणि सभा मित्रांनो, सरपंच समिती वाटेल तेवढ्या सभा घेऊ शकते, पण 2 सभामधील अंतर 1 महिन्यापेक्षा जास्त नसावं. हे विधान लक्षात ठेवा. साधारणतः वर्षातून 12 त्या ठिकाणी सभा आवश्यक आहे. स्थापनेचे कारण त्या ठिकाणी ग्रामपंचायत आणि पंचायत समितीत समन्वय ठेवण्यासाठी. आता सरपंच समिती तिची स्थापना बोंगीरवार समितीनुसार 1975ला झाली. अध्यक्ष कोण असतात, उपाध्यक्ष कोण असतात आणि हे लक्षात ठेवा. कार्यकाल किती असतो, सोबतच त्या ठिकाणी सदस्य किती लोक त्या ठिकाणी असतात आणि सभा ज्या आहेत त्या वर्षामध्ये किती, म्हणजे एका वर्षात 12 महिने 12 सभा झाल्या पाहिजेत, 1 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावं. या गोष्टी लक्षात ठेवा. आता बघा, आपला 43वा प्रश्न आहे, ग्रामसभेच्या बाबतच्या खालील विधानांचा विचार करा. तर मित्रांनो, त्यामध्ये पहिला आहे की एका ग्रामसभेच्या बैठकीबद्दल विचारले. तर त्यामध्ये काय दिले? एका आर्थिक वर्षामध्ये कमीत कमी 4 बैठका घेणं. तर हे बरोबर.
नंतर 2 बैठकी दरम्यान जास्तीत जास्त 4 महिन्याचं अंतर नसावं. येस, दुसरं सुद्धा बरोबर आहे. हे ग्रामसभेच्या बैठकीबद्दल बघतोय आपण, हे लक्षात ठेवा. सी आहे की सरपंच आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये उपसरपंच बैठक बोलावू शकतो, हे सुद्धा बरोबर. आणि ग्रामसभेच्या बैठकी आधी स्त्री सभासदांची बैठक घेणे, वरील सर्व बरोबर आहेत. आता मित्रांनो बघा, ग्रामसभेच्या बैठका 73व्या घटनादुरुस्तीनुसार 6 बैठका घेणं बंधनकारक होतं. पण सध्या ग्रामसभेच्या 4 बैठका घेणं बंधनकारक आहे 2012 पासून. मित्रांनो 26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर. बघा 2018 पासून 2 ऑक्टोबरची ग्रामसभा रद्द, त्या जागी नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्याआधी घेतली जाईल, हे लक्षात ठेवा. आणि आता बघा दुसऱ्या स्लाइडवरती, महिला ग्रामसभेचे आयोजन 26 जानेवारी 2003 पासून केलं जातं. असे करणारे महाराष्ट्र देशातील पहिलेच राज्य त्या ठिकाणी ठरलेलं आहे. वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून 2 महिन्याच्या आत पहिली सभा घेतली पाहिजे. दुसरी सभा प्रत्येक वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात घेतली जाते. आता बघा, ग्रामसभा बोलवण्याचा अधिकार जो आहे तो सरपंचाला असतो आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये उपसरपंचाला अधिकार असतो. आणि महिला धोरण राबवणारे पण देशातील पहिले राज्य कोणते आहे, तर महाराष्ट्रच आहे, हे लक्षात ठेवा. आता आपला 44वा प्रश्न, चुकीचं विधान ओळखा. आणि त्या ठिकाणी बघा या ठिकाणी 4 विधानं मित्रांनो दिलेली आहेत. पण हा प्रश्न जो आहे तो रद्द झाला होता का, तेही आपण बघू. बघा पहिलं ऑप्शन आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेत 33% महिलांना आरक्षण देणारे महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य होय. तर मित्रांनो पहिले राज्य महाराष्ट्र नसून त्या ठिकाणी कोणते आहे, बिहार आहे 2006ला. आता पहिलं विधान चुकीचं आहे आणि आपल्याला ऑप्शनमध्ये पहिलं विधान चुकीचं असं दिलेलं आहे का, तर येस, पहिला दुसरा तिसरा एलिमिनेट होईल आणि चौथं ऑप्शनमध्ये एकच असं ऑप्शन दिलंय ज्यामध्ये पहिलं चुकीचं आहे. दुसरं आहे की महिलांना 50% आरक्षण देणारे केरळ हे पहिल्या क्रमांकाचे राज्य होय. आता मित्रांनो 50% आरक्षण त्या ठिकाणी कोणकोणत्या राज्यात आहे, आंध्र प्रदेशमध्ये आहे, झारखंडमध्ये, केरळमध्ये. पण दुसरं ऑप्शन ए आणि बी चुकीचं आहे, असं या ठिकाणी फक्त 4 नंबरचं दिलेलं आहे. परत बघा सी काय दिलेलं आहे की 73वी घटनादुरुस्ती ही स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मंजूर करण्यात आली आणि 73वी घटनादुरुस्ती ही 1995 मध्ये मंजूर करण्यात आली. तर मित्रांनो खालील सी आणि डी पण चुकीचे, म्हणजे डी पण चुकीचं आहे, पण आपल्याला असं काही ऑप्शन दिलेलंच नाही, फक्त ए बी चुकीचं असं एकच ऑप्शन दिले, म्हणून हा प्रश्न रद्द झाला होता. बघा महिलांसाठी पंचायतमध्ये 50% आरक्षण, पहिलं राज्य बिहार आहे 2006ला. कोणकोणत्या राज्यामध्ये 50% आरक्षण आहे, तर मित्रांनो आंध्र प्रदेश, झारखंड, केरळ, कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, ओडिशा, त्यानंतर राजस्थान, त्रिपुरा, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल सोबत आपलं महाराष्ट्र. महाराष्ट्राने 2011 मध्ये 50% आरक्षणाचा कायदा केला, हे पण लक्षात ठेवा. आता मित्रांनो आपला 45वा प्रश्न या ठिकाणी आहे की सरपंच पदासंदर्भात कोणतं वैशिष्ट्य गैर लागू ठरतं, तर मित्रांनो ते आहे प्रत्यावाहन. आता प्रत्यावाहन पद्धत त्या ठिकाणी बघा, सरपंच पदासाठी प्रत्यावाहन पद्धत नाही, रिकॉल म्हणजे परत बोलावणे. सरपंच उपसरपंच यांना निलंबित करण्याची तरतूद महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा 1958 मध्ये वगळण्यात आली आणि सध्या त्यानंतर निलंबित करता येत नाही 2022 पासून, हे लक्षात ठेवा. आता सरपंचाला निलंबित करता येतं का, तर नाही. आता बघा 46वा प्रश्न, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार पंचायतीच्या विसर्जनाबाबत खालील विधानांपैकी कोणतं विधान बरोबर नाही, तर मित्रांनो आता बरोबर नसणारं विचारले. पहिला आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 बद्दल विचारले, हे लक्षात ठेवा. अधिकारांचं उल्लंघन किंवा दुरुपयोग, त्यानंतर कर्तव्य पार पाडण्यास सक्षम नसणं आणि कर लागू करण्यास कसूर, हे तीनही बरोबर आहेत. बरोबर नाही असं विचारले, त्यामुळे चौथं ऑप्शन बरोबर असेल की वरील एकही त्या ठिकाणी, म्हणजे वरील सर्वच विधाने बरोबर आहेत, मात्र विसर्जन पंचायतीचे राज्य शासन करतं, हे लक्षात ठेवा. आता 47वा प्रश्न आपला की ग्रामपंचायतीस आपली भूमिका परिणामकारकता बजावण्यासाठी त्या ठिकाणी ग्रामसभा कोणत्या बाबतीत योगदान करते, तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे उत्तरदायित्वाची हमी. उत्तरदायित्वाची हमी त्या ठिकाणी देते, हे लक्षात ठेवा. आता आपला 48वा प्रश्न की मित्रांनो कोणामुळे ग्रामीण राजकारणामध्ये खुलेपणा आणि पारदर्शकता येण्यास मदत होते, तर ग्रामसभेमुळे. मित्रांनो ग्रामसभा पंचायत राजमध्ये सर्वात शेवटचा स्तर आहे. ग्रामसभेमध्ये गावातील सर्व प्रौढ त्या ठिकाणी 18 वर्षावरील जे काही असतील त्या मतदारांचा समावेश होतो. ग्रामसभामुळे ग्रामपंचायतीचे प्रशासन अधिक त्या ठिकाणी लोकाभिमुख, जबाबदार आणि पारदर्शक होण्यास मदत होते. तरतूद 73वी घटनादुरुस्ती अन्वये 243A ची स्थापना आहे. ग्रामसभेच्या स्थापनेची तरतूद नुसते कलम जर विचारलं तर घटनादुरुस्ती विचारली तर 73वी घटनादुरुस्ती, कलम विचारलं तर 243A, हे लक्षात ठेवा. 49वा प्रश्न, देशातील सर्वच सरपंचांना ग्रामविकासाचे प्रशिक्षण देणारे पंचायत राज ट्रेनिंग सेंटर कोठे उभारण्याचा केंद्र शासनाचा विचार आहे, तर मित्रांनो ते आहे हिवरे बाजार. बघा ग्रामविकास पंचायत राज ट्रेनिंग सेंटर हिवरे बाजार जिल्हा अहमदनगर या ठिकाणी असल्याचे कारण आदर्श गाव म्हणून ते स्थापन आहे.
2016-17ला संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाअंतर्गत हिवरे बाजार राज्यस्तरीय पुरस्कार त्याला मिळालेला आहे. इतर माहिती बघता भारतात सर्वात जास्त ग्रामपंचायती उत्तर प्रदेशामध्ये आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त ग्रामपंचायती सातारा जिल्ह्यामध्ये आहे. तर महाराष्ट्रातील सर्वात जुनी ग्रामपंचायत सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर या ठिकाणी 1854ला त्या ठिकाणी बांधली गेली होती ग्रामपंचायत आहे, लक्षात ठेवा. आता 50वा प्रश्न, ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज बघा, ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामासाठी त्या ठिकाणी कोण जबाबदार असतं? तर मित्रांनो, ग्रामसेवक. बघा, ग्रामसेवक जो आहे तो ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामासाठी ग्रामसेवक त्या ठिकाणी जबाबदार असतो. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यावर देखरेख ठेवणं असेल, गावातील विविध कर गोळा करणं असेल, गावाचा ग्रामनिधी सांभाळणं असेल किंवा ग्रामपंचायतीच्या सभा बोलवणं आणि सभांचे इतिवृत्त लिहिणं हे कामं असतात एका ग्रामसेवकाचे. आता आपला 51वा प्रश्न, की भारतातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेला, शासन संस्थेला काय म्हणतात? तर मित्रांनो, पंचायती राज. ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला पंचायत राज म्हणतात आणि नगरपालिकाला, शहरी स्थानिक शासन संस्थेला नगरपालिका म्हणतात. ग्रामीणला पंचायत राज आणि शहरीला नगरपालिका. 52वा प्रश्न आहे की जिल्हा परिषदेमध्ये सर्वात महत्वाची समिती कोणती? तर मित्रांनो, त्या ठिकाणी स्थायी समिती येईल. जिल्हा परिषदेच्या सुरुवातीला 8 समित्या होत्या, परंतु सध्या त्या ठिकाणी 10 समित्या आहेत. 1992 मध्ये महिला व बाल कल्याण समितीची स्थापना करण्यात आली. 1993 मध्ये जलसंधारण व पाणी पुरवठा समितीची स्थापना करण्यात आली. स्थायी समिती एकूण सदस्य 15 असतात. सचिव डेप्युटी सीईओ असतो आणि सभापती पदसिद्ध त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असतो. मित्रांनो, जी स्थायी समिती आहे तर जिल्हा परिषदेमधल्या त्या स्थायी समितीचे काय कार्य आहे? तर जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकाला त्या ठिकाणी अंतिम मंजुरी देणं, सीईओला 1 महिन्याची रजा देणं, जिल्हा परिषदेच्या सर्व कामांचा प्रगतीचे नियमन व कालावधी यांचे पुनर्विलोकन करणं, झेडपीचे जमा खर्चाचे मासिक त्या ठिकाणी हिशोब ठेवणं, कोणत्याही विषय समितीकडून कोणतीही माहिती मागवता येईल. या सगळ्या गोष्टी कोण पार पाडते? स्थायी समिती. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, नाही, आपल्याला थोडीशी माहिती पुन्हा दिली आहे की इतर विषय समित्यांची रचना. तर मित्रांनो, आता कृषी समितीमध्ये अध्यक्ष प्लस 10 सदस्य आणि 1 सचिव असतो. समाज कल्याण समितीमध्ये अध्यक्ष प्लस 9 सदस्य आणि 1 सचिव असतो. तर इतर विषय समित्या ज्या असतील त्यामध्ये अध्यक्ष प्लस 8 सदस्य आणि 1 सचिव असतो. लक्षात ठेवा. आलाच प्रश्न तर वाचून घ्या. बघा, आता आपला 53वा प्रश्न, की महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहे? तर मित्रांनो, त्या ठिकाणी उत्तर आहे 33. पण PSI 2012चा तो प्रश्न होता. आता लक्षात द्या, आपल्याला महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2023-24 नुसार सध्या जिल्हा परिषदा 2023-24 नुसार 34 आहे. ग्रामपंचायती 27,913 आहेत. पंचायत समित्या 351, नगर परिषदा 245, महानगरपालिका 29 आहे, 29वी जालन्यामध्ये, नगरपंचायत 146 आणि कटक मंडळे 7 आहेत. नवीन आकडेवारी लक्षात ठेवा. आता 54वा आपला प्रश्न, पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? तर मित्रांनो, पंचायत समितीचे अंदाजपत्रक हे जिल्हा परिषद मंजूर करते. पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? तर जिल्हा परिषद. विहित तारखेपूर्वी पंचायत समितीचे अंदाजपत्रक झेडपीकडे पाठवले जाते आणि जिल्हा परिषद अंदाजपत्रकाचा ते त्या ठिकाणी भाग बनते. आता बघा, 55वा प्रश्न आपला, राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणाची नेमणूक करतात? तर मित्रांनो, आयुक्ताची. राज्य सरकारकडून महानगरपालिका जी आहे त्या महानगरपालिकेवरती कुणाची नेमणूक होते? तर आयुक्ताची. मित्रांनो, मनपा आयुक्त म्हणजे महानगरपालिकेचा आयुक्त. आता त्याच्याबद्दल माहिती बघता, महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख किंवा पदसिद्ध सचिव पण असतो. तसेच तो मनपा स्थायी समितीचा सचिव असतो. 1856 मध्ये प्रथम हे पद निर्माण करण्यात आलं. निवड जी आहे ती UPSC द्वारे, नेमणूक राज्य शासन करते आणि राजीनामा राज्य शासनाकडे दिला जातो. कार्य आणि अधिकार काय आहेत? तर स्थायी समितीच्या सभांना उपस्थित राहणं, मनपाच्या विविध विकास कामावर नियंत्रण ठेवणं आणि मनपाचे अर्थसंकल्प तयार करून ते मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठवणं हे काम असतं मनपा आयुक्ताचं. पुणे महानगरपालिकेने लाडकी लेक दत्तक योजना सुरू केलेली आहे, हे पण लक्षात ठेवा. आता 56वा आपला प्रश्न आहे की बलवंतराय मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत राज्य व्यवस्था डॅश डॅश स्तरीय आहे. तर मित्रांनो, ती आहे 3 स्तरीय. आता बलवंतराय मेहता समितीने त्रिस्तरीय पंचायत राज, तर अशोक मेहता समितीने द्विस्तरीय त्या ठिकाणी शिफारस केली होती. अशोक मेहता समितीने द्विस्तरीय आणि बलवंतराय मेहता त्रिस्तरीय. लक्षात ठेवा. तुम्हाला पंचायत राजचा स्टडी करताना ज्या सुरुवातीच्या जेवढ्या काही समित्या आहेत त्या प्रत्येक समित्या त्यांनी म्हणजे स्थापना कधी झाली, अहवाल कधी दिला, त्यानंतर शिफारशी काय काय केल्या होत्या, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यावरती प्रश्न वारंवार येतात.
आपला 57वा प्रश्न की महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना कधी झाली? तर मित्रांनो त्या ठिकाणी 1 मे 1962 ला. महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 ला, तर महाराष्ट्र पंचायत राज्याची स्थापना 1 मे 1962 ला झालेली आहे, लक्षात ठेवा. 58वा प्रश्न आहे जिल्हा परिषदेच्या बैठका वर्षात किती होऊ शकतात? तर मित्रांनो हव्या तितक्या वेळा पहिलं विधान बरोबर आहे. आणि त्या ठिकाणी वर्षातून जास्तीत जास्त 4 वेळा का? तर नाही, बी चुकीचं आहे. आणि सी आहे 2 बैठकीतील अंतर 3 महिन्यापेक्षा अधिक नको, हे बरोबर. ए बरोबर आहे, हव्या तितकं. जिल्हा परिषद जे आहे मित्रांनो, जिल्हा परिषदेच्या बैठका ज्या आहेत हव्या तितक्या वेळा घेता येतात आणि 2 बैठकीतील अंतर 3 महिन्यापेक्षा अधिक नको. बघा कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती पाहिजे हे खाली दिलेलं आहे. आता ह्या चार्टमध्ये ग्रामपंचायतीच्या बैठका ज्या आहेत मित्रांनो वर्षाला 12 झाल्या पाहिजे. गणपुरती एकाच 2 असं पाहिजे, 1/2. मतदारसंघ त्या ठिकाणी वॉर्ड आणि सदस्य संख्या 7 ते 17 महाराष्ट्रामध्ये आहे. भारतामध्ये 5 ते 31 अशी संख्या आहे. पंचायत समितीच्या बैठका वर्षाला 12 झाल्या पाहिजे. गणपुरती 1/3. मतदारसंघ गण आणि 12 ते 35 अनिश्चित आहे. जिल्हा परिषदेमध्ये बैठका 4 झाल्या पाहिजे. गणपुरती 1/3 आणि मतदारसंघ गट. तर सदस्य संख्या 50 ते 75. जुलै 2022 पासून पुन्हा त्या ठिकाणी हे केलेलं आहे. आता 59वा आपला प्रश्न, भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये पंचायत राज संस्थांचे स्वयंशासनाच्या संस्था असं वर्णन आहे? तर मित्रांनो भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये असं विचारलंय पंचायत संस्थाचं स्वयंशासनाच्या संस्था असं वर्णन? तर मित्रांनो राज्यनीतीची मार्गदर्शक तत्व म्हणजे राजधोरणाची आपलं जे मार्गदर्शक तत्व आहे त्यामध्ये कलम 36 ते 51 भाग 4 यात कलम 40 जे आहे त्यामध्ये आपल्याला ग्रामपंचायतीचे संघटन दिलेलं आहे. असा प्रश्न हा विचारला होता. 60वा आपला प्रश्न की महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमाबाबत काय खरं नाही असं विचारलं. तर मित्रांनो चुकीचं विधान विचारलंय. चुकीचं नाही, महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्याबाबतचं विधान विचारलंय. पहिलं आहे की या अधिनियमाला महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 म्हणतात का? तर पहिलं विधान त्या ठिकाणी काय खरं नाही, तर हे बरोबर आहे. दुसरे की तो संपूर्ण महाराष्ट्राला लागू आहे, तर हे चुकीचं. आणि तिसरे तो ग्रेट मुंबईला लागू नाही, हे बरोबर. तर बी त्या ठिकाणी चुकीचं आहे. बघा महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत समिती अधिनियम 1961 आहे. अंमल 1 मे 1962 पासून मुंबई आणि मुंबई उपनगर वगळता संपूर्ण महाराष्ट्रात लागू. बघा आपल्याला काय दिलं होतं दुसरं विधान, तो संपूर्ण महाराष्ट्राला लागू, पण त्यामध्ये मुंबई उपनगर येणार नाही. बाकी महाराष्ट्रामध्ये तो लागू आहे. 36 जिल्हे आहेत परंतु 34 जिल्हा परिषद आहेत. राज्य जिल्हा परिषदांची नावे बघा, महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद म्हणतात, आसाममध्ये महकामा परिषद म्हणतात, कर्नाटक तमिळनाडूमध्ये जिल्हा विकास परिषद म्हणतात, तर ओडिशामध्ये पाली सभा म्हटलं जातं. आता आपला 61वा प्रश्न, स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा म्हणून कोणत्या समितीची निर्मिती केली जाते? तर मित्रांनो ती आहे प्रभाग समिती. मित्रांनो महानगरपालिकेची ही एक समिती आहे. उद्देश स्थानिक कारभारामध्ये लोकांचा सहभाग वाढावा म्हणून ही स्थापन त्या ठिकाणी केली जाते. आता बघा आपला 62वा प्रश्न आहे की कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे पंचायतींना घटनात्मक दर्जा देण्यात आला? तर मित्रांनो ती आहे 73वी घटनादुरुस्ती. हे पुन्हा सांगायची गरज नाही. 73वी घटनादुरुस्ती 24 एप्रिल 1993 ची आहे आणि 1 जून 1993 ची 74वी आहे. आता बघा 63वा प्रश्न, गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील किती वाटा ग्रामपंचायतीला मिळतो? तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे 30%. आता लक्ष द्या, वसंतराव नाईक समिती जी आहे त्या वसंतराव नाईक समितीबद्दल आपण पूर्ण डिटेल माहिती घेऊ. कशासाठी स्थापन झाली होती? तर राष्ट्रीय स्तरावरील बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनंतर त्यावर पुनर्रचना करण्यासाठी आणि महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेचं प्रारूप सुचवण्यासाठी वसंतराव नाईक समिती स्थापन झाली. महाराष्ट्रातील लोकशाही विकेंद्रीकरण समिती तिला म्हटलं जातं. स्थापना 22 जून 1960 ची आहे. अहवाल 15 मार्च 1961 ला दिला. अंमलबजावणी मात्र 1 मे 1962 ला झाली आणि सचिव PD साळवी होते, लक्षात ठेवा. 7 सदस्य होते, त्यामध्ये भगवंत गाडे ग्रामविकास मंत्री होते, मधुकरराव यार्दी, बाळासाहेब देसाई हे शिक्षण मंत्री, SP मोहिते, त्यानंतर दिनकरराव साठे आणि PG साळवी हे 7 सदस्य होते. 226 शिफारशी केल्या होत्या, पण त्यातल्या काही 9 महत्वाच्या आहेत त्या बघू. पहिली आहे की त्रिस्तरीय पंचायत राजची त्या ठिकाणी स्थापना करावी, म्हणजे गाव पातळीवर ग्रामपंचायत, त्या ठिकाणी गट पंचायत समिती आणि जिल्हा परिषद असेल. दुसरं आहे की जिल्हा परिषदेवर आमदार आणि खासदारांना सदस्यत्व देऊ नये. तिसरं आहे की जिल्हा परिषदेला अधिक महत्त्व द्यावं, प्रमुख IAS असावा. चौथा आहे की प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक ग्रामसेवक असावा, पंचायत समितीचा BDO असावा. आणि बघा 5वा आहे की जिल्हा निवड समितीची स्थापना करावी. 6वी शिफारस केली की जिल्हाधिकाराचा जिल्हा परिषदेमध्ये हस्तक्षेप नसावा.
1000 लोकसंख्येमागे एक ग्रामपंचायत असावी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम एकच असावा. या आधारावरच 1961चा कायदा करण्यात आला होता. आणि 9 आहे की जिल्हा परिषदेचा कारभार वेगवेगळ्या समित्यांमार्फत चालवला जावा. मित्रांनो, वसंतराव नाईक समितीच्या ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेबाबत शिफारसी. आता वेगवेगळ्या त्यांनी जिल्हा परिषदेबद्दल काय म्हटलं की सदस्य 40 ते 60 असावे, एक अध्यक्ष आणि एक उपाध्यक्ष असावा, यात लोकसभा आणि विधानसभा सदस्यांना सदस्यत्व नसावं आणि 25 ते 30,000 लोकसंख्येच्या विकास गटातून एक सदस्याची निवड केली जावी. पंचायत समितीबद्दल काय म्हटलं तर बीडीओ हा सचिव व प्रशासकीय प्रमुख असेल. पंचायत समिती ही जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यातील दुवा म्हणून काम करेल असं वसंतराव नाईक समितीने म्हटलं. आणि ग्रामपंचायतीबाबत काय म्हटलं तर महसूल विभागणी ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यात 30-70 या प्रमाणामध्ये करावी आणि त्या ठिकाणी महसूल विषयक जबाबदारी ग्रामपंचायतीवर सोपवावी. आणि ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेचा वाटा त्यांनी सांगितला 30-70 हे लक्षात ठेवा. आता आपला 64वा प्रश्न आहे बघा की पुढीलपैकी कोण जिल्हा परिषदेचा काउन्सिल त्या ठिकाणी बनू शकतो. तर मित्रांनो, या ठिकाणी कोण बनू शकतो असं विचारले. पहिला आहे की एखाद्या व्यक्तीस न्यायालयाने मनस्थिती ढासळलेली म्हणून घोषित केलं असल्यास ती व्यक्ती, तर हे चुकीचं आहे. आणि बहिर्मुखी व्यक्ती होईल का नाही, तर दोन्ही त्या ठिकाणी चुकीचे आहेत, दोन्ही बनू शकणार नाही. 65वा प्रश्न की स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे, तर मित्रांनो तो आहे राज्य सूचीमध्ये. सूची हा स्वतंत्र घटक आहे, त्यात आपण मित्रांनो केंद्र सूची, राज्य सूची त्यामधले कोणकोणते विषय आहेत, समोरची सूचीमध्ये किती विषय आहेत आणि कोणकोणते आहेत ते लक्षात ठेवा, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. आणि आता बघा 66वा प्रश्न की पंचायत समितीच्या कोणत्याही सभासदाचे सदस्यत्व राज्य शासन गैरवर्तणुकीच्या कारणास्तव काय करू शकतात, संपुष्टात आणू शकते, जर पंचायत समितीने तसा प्रस्ताव जो आहे तो हजर आणि मतदानामध्ये भाग घेणाऱ्या डॅश डॅश सभासदांच्या होकारासह पाठवला तर किती, 66%. बघा मित्रांनो, पंचायत समिती सदस्यांची बडतर्फी 1/3 सदस्यांनी ठराव मांडून त्या ठिकाणी 2/3 सदस्यांनी म्हणजे 66% बहुमताने ठराव पारित केल्यास आणि महिला सदस्य असल्यास 3/4 पदावरून दूर केलं जातं. नेमणूक झाल्यापासून 6 महिन्यापर्यंत असा प्रस्ताव त्या ठिकाणी मांडता येत नाही, हे सुद्धा लक्षात ठेवा. 67वा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा कारभार डॅश डॅशच्या मुंबई ग्रामपंचायत कायदा आणि त्यातील वेळोवेळी झालेल्या बदलानुसार चालतो, तर मित्रांनो 1900 त्या ठिकाणी 58. मुंबई ग्रामपंचायत कायदा कधीचा, 1958चा. नावामध्ये बदल 2012 मध्ये केला. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958. हा अधिनियम 1 जून 1959 पासून लागू झाला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी लागू आहे आणि महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा कारभार यानुसार चालतो. कारभार कोणत्या अधिनियमाने त्या ठिकाणी कोणाचा चालतो हे आता जर इथं थोडक्यात बघायला गेलो तर मित्रांनो महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार ग्रामपंचायतीचा चालतो. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचा चालतो. महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायती औद्योगिक नागरी अधिनियम 1956 नुसार नगरपंचायत नगरपालिका औद्योगिक नागरी वसाहतीचा चालतो. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1988 नुसार फक्त मुंबई मनपासाठी आहे. नागपूर महानगरपालिका अधिनियम 1948 फक्त नागपूर मनपासाठी, तर मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 उर्वरित महाराष्ट्रातील मनपासाठी आहे, लक्षात ठेवा. आता आपला 68वा प्रश्न बघा, या ठिकाणी विचारलाय की महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण शेवटी केव्हा वाढवले, तर मित्रांनो 2011ला. 2011 मध्ये महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% आरक्षण जाहीर केले. 110वे घटनादुरुस्ती विधेयक 2009 आहे. 73व्या घटनादुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना 33% आरक्षण होते आणि त्या ठिकाणी CP जोशी यांनी बिल मांडलं आणि 110वी घटनादुरुस्ती 2009 नुसार आता 50% आरक्षण केलेलं आहे. 69वा प्रश्न आपला, पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो, तर मित्रांनो तो आहे गट विकास अधिकारी. मित्रांनो गट विकास अधिकारी म्हणजेच BDO पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव असतात. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 97 मध्ये BDOची तरतूद, पण BDO 1952 मध्ये निर्माण करण्यात आले समुदाय विकास कार्यक्रमामध्ये. निवड MPSC द्वारे होती. नेमणूक राज्य शासन करते. रजा असेल, वेतन असेल किंवा बडतर्फी किंवा नेमणूक असेल, राज्य शासन करते. कार्य काय आहे तर कलम 98 नुसार अधिनियमातील पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख म्हणून कार्य पाहणं, पंचायत समितीचा अर्थसंकल्प तयार करणं आणि तो झेडपीकडे पाठवणं, तर ग्रामसेवकास किरकोळ रजा त्या ठिकाणी देणं, हे सगळे कामं BDO करत असतो, लक्षात ठेवा. 70वा आपला प्रश्न, ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय आहे, तर मित्रांनो त्याचा वय आहे 18.
गावातील सर्व प्रौढ मतदारांचा ग्रामसभेमध्ये समावेश असतो, म्हणजेच मतदार वय 18 वर्ष. 71 वा आपला प्रश्न आहे, डॅश डॅश लोकसंख्या असणाऱ्या गावांसाठी एकत्रितपणे गट ग्रामपंचायत स्थापन करता येते. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो 500 पेक्षा कमी. 500 पेक्षा कमी गट ग्रामपंचायत स्थापन केली जाते. गट ग्रामपंचायतमध्ये बघा लगतचे गाव, वस्ती, वाडी, तांडा एकत्र करून त्या गावांसाठी एकच गट ग्रामपंचायत स्थापन केली जाते. मग आता यामध्ये बघा मित्रांनो 600 ते 1,500 दरम्यान लोकसंख्या असेल तर 7 सदस्य असतील. 1,500 ते 3,000 दरम्यान लोकसंख्या असेल तर 9 सदस्य असतील. 4,500 दरम्यानची लोकसंख्या असेल तर 11 सदस्य असतील. 4,500 ते 6,000 लोकसंख्या असेल तर 13 सदस्य. 6,000 ते 7,500 लोकसंख्या असेल तर 15 सदस्य आणि 7,500 पेक्षा अधिक लोकसंख्या असेल तर 17 सदस्य मात्र या ठिकाणी गट ग्रामपंचायतीमध्ये असतील. या पद्धतीने तरतुदी आहेत. आता आपण 72वा प्रश्न बघायला गेलो तर पुढील विधानं पहा असं विचारले सांगितले आणि म्हणजे काय बरोबर आहे किंवा कोणतं चूक आहे विचारले. मित्रांनो पहिला आहे की प्रत्येक जिल्हा परिषदेला राज्य शासनाने नेमणूक केलेला एक मुख्य कार्यकारी अधिकारी असतो, तर हे बरोबर. आणि जर एखाद्या जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारात त्या ठिकाणी परत घेण्याकरिता 2/3 मताधिक्याने कळवल्यास तसं करणं राज्य शासनास भाग पडतं. तर मित्रांनो हे सुद्धा बरोबर. पण आता हे समजलं नसेल तर आता इथे बघा मित्रांनो मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ तरतूद जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 94 मध्ये केलेली आहे. दर्जा IAS चा असतो. नेमणूक किंवा राजीनामा राज्य शासनाकडे. दुवा राज्य शासन आणि जिल्हा परिषद यांचा दुवा म्हणून सीईओ काम करत असतो. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख तो असतो, पण जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो. हे लक्षात ठेवा, म्हणजे DPT सीईओ. मित्रांनो सीईओला परत बोलवायचे असेल तर जिल्हा परिषदेच्या सभेत भाग घेण्याचा व मतदानाचा हक्क असलेल्या 2/3 सदस्यांच्या बहुमताने राज्य शासनाकडे मागणी करता येते. आता आपला 73वा आणि 74वा 2 प्रश्न आपल्याला ह्या लेक्चरचे बघायचे आणि मग काही चालू घडामोडी रिलेटेड पॉइंट आहे ते बघू. मित्रांनो 73वा प्रश्न आहे की महाराष्ट्रात पंचायत राज यामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव आहेत. तर त्याचं उत्तर आहे 50%. आताच मागे बघितला हा प्रश्न रिपीट झाला होता बघा. आता 74वा प्रश्न आहे की ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे. तर मित्रांनो ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार महसूल आयुक्ताकडे असतात. चौथा पर्याय त्या ठिकाणी बरोबर. आता मित्रांनो जी आपण मागे बघितली लेटेस्ट 2023-24च्या आकडेवारीनुसार कटक मंडळे असतील, नगरपालिका महानगरपालिका सध्या किती आहेत. तर मित्रांनो आपण बघितलं होतं महानगरपालिका सध्या 29 आहेत बरोबर. मग 29वी जी आहे ती जालन्याची आहे, जालन्याला निर्माण झाली. महाराष्ट्रातील 29वी नगरपालिका बनली. अधिसूचना 7 ऑगस्ट 2023. जानेवारी 2023 रोजी मंत्रिमंडळाने निर्णय घेतला. मोठ्या मनपात 10 नामनिर्देशित सदस्य तर छोट्या मनपात एकूण सदस्यांच्या 10% नामनिर्देशित सदस्य घेता येतील. अशा पद्धतीने आपला पंचायत राज हा टॉपिक जो होता तर तो पूर्ण या ठिकाणी झालेला आहे. पंचायत राज वरती आतापर्यंत मित्रांनो जवळजवळ 74 प्रश्न हे पूर्व परीक्षेला विचारलेले आहेत, म्हणजे वेटेज जास्त आहे. मित्रांनो 3 लेक्चर आपल्याला अर्ध्या तासाचे 3 लेक्चर म्हणजे जवळपास 1.5 तासामध्ये आपण पूर्ण जेवढे काही PYQ होते ते कव्हर केलेले आहेत. जर या मागचे लेक्चर बघितले नसतील तेही बघून घ्या आणि एक रिव्हिजनसाठी पुन्हा एकदा मी सगळे लेक्चर कंबाईन करून तुम्हाला त्या ठिकाणी एक मॅरेथॉन लेक्चर टाकून देईल. तर आय होप की तुम्हाला ही लेक्चर सिरीज आवडत असेल. मित्रांनो जर याचा फायदा होत असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून प्रत्येकालाच या फ्री ऑफ कॉस्ट कंटेंटचा फायदा होईल. आणि कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये माझ्या पर्सनल इंस्टाग्राम अकाउंटची ID आहे. सोबत आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे ते सुद्धा जॉईन करून घ्या. आणि नक्कीच चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर आज आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच.